मोठी बातमी येते शिवसेना आणि चिन्हासंदर्भात आता सुनावणी सुरू झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। आमदार अपात्रतेबाबत आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। मागील 2 आठवडे झालेल्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आपले युक्तिवाद सुरू केलेले आहेत। अर्थात आज होणारी या आठवड्यात होणारी सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने ही सुनावणी आता वरिष्ठ बेंचकडे पाठवली जाते की याच सगळ्या सुनावणी दरम्यानच त्याचा निकाल होतो। या दोन्ही प्रश्नाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, आपण पाहतोय पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे, काय अपडेट आहे संदीप? अगदी बरोबर आहे ऋषी। खरं तर 6व्या दिवशी म्हणजे 6व्या वेळेला कपिल सिब्बल यांच्याकडून या सुनावणीमध्ये हा जो युक्तिवाद आहे तो केला जातोय। काही वेळापूर्वीच कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर खरी शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, या सगळ्या संदर्भातलं हे प्रकरण आहे। आणि जवळपास 21 साली हे सगळं प्रकरण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाकडे गेलेलं होतं। त्यानंतर त्या बेंचनं निवडणूक आयोगाकडे हे सोपवलं आणि मग एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलेलं होतं। त्याच्या विरोधातली खरं तर एक याचिका आहे। त्याचबरोबर आमदारांना अपात्र करण्याची जी याचिका होती ती देखील दाखल आहे। या दोन्ही क्लब करून खरं तर ही सुनावणी गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू आहे असं म्हणता येईल। आणि दरवेळेला गेल्या 5 वेळेला पाहिलं तर तास ते 1.5 तास, पावणे 2 तास असं सरासरी कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद जो आहे तो ऋषी केला जातोय। आणि प्रामुख्यानं आज कुठल्या मुद्द्यावर कपिल सिब्बल बोलणार, युक्तिवाद करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। कारण यापूर्वीचे काही जर मुद्दे लक्षात घेतले तर विधिमंडळ पक्षातली ही फूट होती, ज्याला राजकीय फूट मानता येत नाही असं कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर ठणकावून खरं तर सांगितलेलं होतं। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हेच 2013 पासून पक्षाचे प्रमुख आहेत। सगळे अधिकार जे आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत। मग त्यांच्याच हातातला पक्ष दुसऱ्याला कसं देऊ शकता अशी विचारणा करत मुख्य नेता हे जे पद एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे घेतलेलं आहे ते पद पूर्णपणे असंवैधानिक असून ते कुठल्या आधारे त्या पदावर बसलेले आहेत किंवा त्यांनी ते कुठल्या आधारे पद घेतलेले आहे अशी थेट विचारणा जी आहे ती देखील कपिल सिब्बल यांनी केलेली होती। आणि त्यावेळेला समाजवादी पक्षातलं उदाहरण जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। जनता दलमधलं उदाहरण जे आहे ते देखील कपिल सिब्बल यांच्या वतीनं देण्यात आलेलं होतं। चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्यासह बागची जे जॉयमाला बागची जे न्यायमूर्ती आहेत, त्याचबरोबर व्ही मोहनना, या तिघांच्या खंडपीठासमोर खरं तर हे सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुरू आहे। प्रामुख्यानं ऋषी ही अंतिम टप्प्यात सुनावणी आलेली आहे। कारण गेले 1.5-2 वर्षांमध्ये प्रामुख्यानं सुनावणीची तारीखच येत नव्हती, फक्त तारखा पडत होत्या, प्रत्यक्षात युक्तिवाद होत नव्हता किंवा सुनावणी होत नव्हती। त्यातच वकील देखील वारंवार गैरहजर असायचे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं फुटीचं प्रकरण आणि शिवसेनेतलं फुटीचं प्रकरण ही दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर दाखल होती। आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून असेल किंवा शिवसेना युबीटी पक्षाकडून असेल, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी खरं तर युक्तिवाद केलेला होता। मात्र आता फक्त शिवसेनेचंच प्रकरण समोर आलेलं आहे, राष्ट्रवादीचं प्रकरण मागं पडलेलं आहे असं म्हणता येईल। त्यामुळे कपिल सिब्बल आज नवीन काय मुद्दे मांडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। नक्कीच संदीप, यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे जी मागील आठवड्यात सुनावणीत समोर आली होती ती म्हणजे सिब्बलांच्या 2 मागण्या, आणि त्यातली एक जी होती ती अनुच्छेद 15चा त्यांनी केलेला उल्लेख किंवा हे प्रकरण पुन्हा एकदा 5 जजेसच्या बेंचेसकडे जाण्याची जी एक शक्यता आणि त्यांची जी विनंती होती याबाबत काय अपडेट देशील? नाही, प्रामुख्यानं बघायला गेलं ज्यावेळेला 2021 साली हे सगळं प्रकरण ऋषी कोर्टात पोहोचलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्यावेळेला देखील हे प्रकरण 5 जजेसकडेच होतं। मोठा बेंच त्यावेळेला तयार करण्यात आलेला होता आणि त्यांनीच या प्रकरणाचा निकाल दिलेला होता। प्रामुख्यानं आता ज्यावेळेला सुनावणी सुरू झालेली आहे त्यामधला जर संपूर्ण घटनाक्रम बघितला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना युबीटी असेल किंवा काँग्रेसमधले काही नेते असतील, यांच्या म्हणजे महाविकास आघाडीतले नेते, यांच्या वतीनं सांगितलं जात आहे की युक्तिवाद चांगला करतायत, कपिल सिब्बल चांगला युक्तिवाद करतायत किंवा योग्य पद्धतीने ही केस सध्या सुरू आहे। मात्र निकालाची भीती किंवा जी धास्ती आहे ती नेत्यांमध्ये अजूनही पाहायला मिळते। निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, कारण एकनाथ शिंदे याच्या बाजूने लागतो की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने? कपिल सिब्बल यांचा आता युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। आम्हाला व्हीप जारी करायचा अधिकार आहे, तसंच संसदेत पक्षाचा नेता कोण असणार याबाबत निर्देश देण्याचेही अधिकार आम्हालाच आहेत। हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा होता असं आता कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाचं हेच आहे की व्हीप जारी करायचा अधिकार जो आहे तो आमच्या पक्षालाच होता असं वारंवार सांगतात। कारण यापूर्वी जर बघायला गेलं तर कपिल सिब्बल यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की जर 40 आमदारांना अपात्र केलं असतं तर विधानसभेतल्या सभागृहामध्ये
जी काही चाचणी झाली असती बहुमताची चाचणी त्याला अर्थच राहिला नसता असं देखील हा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता. आता 2018 मधल्या पक्षाची घटना, पक्षाची सत्ता रचना आणि पक्षाचं नेतृत्व हे 1999 मधल्या पक्षाच्या घटनेशी सुसंगत आहे का असा सवाल खरं तर त्यांनी विचारलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल करण्यात आलेला होता आणि हा बदल जो आहे तो चुकीचा असून ही घटनाच चुकीची असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वकिलांच्या मार्फत सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं होतं, जर घटना चुकीची होती मग तुम्ही निवडणूक कुठल्या आधारे लढवलात, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, खासदार देखील झालात, मग घटना कशा पद्धतीनं चुकीची. कारण अचानकपणे ऐन वेळेला 1999च्या घटनेचा आधार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षानं घेतलेला आहे. त्यामुळे 2018ची घटना कशी चुकीची असू शकते असा खरं तर सवाल यापूर्वी देखील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला होता. आणि आता देखील त्यांचं हेच म्हणणं आहे की 2018 मधली पक्षाची घटना असेल किंवा सत्ता रचना असेल, म्हणजे पक्षाची जी सगळी रचना असेल ती असेल किंवा नेतृत्व असेल, हे कशा पद्धतीनं 1999च्या घटनेशी सुसंगत कशा पद्धतीनं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. प्रामुख्यानं बघायला गेलं ज्यावेळेला घटनेमध्ये 2018चा बदल झालेला होता त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते, आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे सगळे अधिकार देण्यात आले होते ऋषी. मात्र तीच सगळी प्रतिमा किंवा तीच छबी एकनाथ शिंदे यांच्या देखील शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेली होती. काही जणांना नॉमिनेट करण्यात आलेलं होतं, म्हणजे निवडण्यात आलेलं होतं, आणि काही जणांना इलेक्टेड म्हणजे त्यांची निवडणूक घेऊन इलेक्शन जे आहे ते पार पडलेलं होतं घटनेनुसार तसं जर बघायला गेलं तर. पण महत्वाचं हेच आहे की दोन्हीकडचे फरक कपिल सिब्बल हे न्यायालयासमोर सांगतायत. आणि आता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्यानुसार पक्षाची घटना कशा पद्धतीनं चुकीची त्यावेळेला मानली गेली आणि तो मुद्दा कसा चुकीचा हे कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत. यातला जो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो प्रश्न म्हणून सुप्रीम कोर्टाकडनं समोर आलाय तो म्हणजे 99च्या घटनेतला फरक आणि 18च्या घटनेतला फरक. पण 18ची घटना ही रद्दबातल आहे किंवा अवैध आहे असा दावा करताना शिंदे गटाकडनं जे आक्षेप नोंदवण्यात आले होते त्यातला जो मुद्दा होता तोच मुद्दा सिब्बलांनी खोडून काढलाय. आणि या सगळ्यात म्हणजे 2018च्या निकषानुसार देखील आम्हीच योग्य आहोत हे यावेळी आता सिद्ध करतायत कपिल सिब्बल. संदीप. नाही, अगदी बरोबर आहे. आता एक नवीन मुद्दा देखील त्यांनी काढलेला आहे, उपस्थित केलेला आहे कोर्टासमोर. पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहे हे ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरच्या निर्णयावर अवलंबून असली पाहिजे असं म्हणतायत कपिल सिब्बल यांनी. हा अतिशय महत्वाचा ऋषी मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आता उपस्थित केलेला आहे. कारण अधिकृत त्याचा प्रतिनिधी म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमध्ये जो सदस्य म्हणजे शिवसैनिक मुळात जो आहे त्याला सदस्य असं संबोधलं जातं आणि थेट पक्षप्रमुखांपर्यंत जी पदांची जी सगळी यादी आहे पक्षातली तीच यादी एकनाथ शिंदे यांच्या देखील पक्षामध्ये बघायला मिळाली होती. आणि त्यामुळेच पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहे हे ठरवण्याची प्रक्रिया आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरच्या निर्णयावर अवलंबून असली पाहिजे असं म्हणतात. कारण आपल्याला माहिती आहे की आमदारांच्या याचिकेचं हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि 10th शेड्यूलनुसार किंवा पक्षांतर बंदी कायद्यानुसार या आमदारांचं निलंबन झालं पाहिजे किंवा आमदारांचं पद हे रद्द ठरवण्याची जी मागणी आहे ती यापूर्वी देखील कपिल सिब्बल यांनी केलेली होती. ऋषी. त्याचमुळे आता जी पुढची जी गोष्ट आत्ता समोर जी मांडली जाते आहे ती म्हणजे नेमकं त्यावेळी अपात्रता ही गोष्ट फार महत्त्वाची होती. कारण त्याच्यानंतरचं वाढलेलं संख्याबळ आणि त्यानंतर बदललेलं सत्ताकरण आणि मग वाढलेली ताकद, मुळात योग्य वेळेत योग्य निर्णय न होण्याची जी पद्धत चुकली आहे, खालच्या कोर्टाचा निर्णय चुकला आहे, हाच आक्षेप सिब्बल आज फार मोठ्या पद्धतीने उपस्थित करण्याची शक्यता वाटते का? नाही, प्रामुख्यानं सिब्बल यांचे जर मुद्दे बघितले तर ते कायदेशीर दृष्ट्या योग्य आहेत असं म्हणावं लागेल. महाविकास आघाडीतले सगळेच राजकीय नेते ऋषी याबद्दल मत व्यक्त करतायत माध्यमांसमोर की कशा पद्धतीनं ते सांगतायत. समाजवादी पक्ष आणि जनता दल या दोन्ही पक्षातल्या फुटीच्या वेळचं देखील उदाहरण त्यावेळेला देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार कपिल सिब्बल यांचे मुद्दे तांत्रिक आहेत असं म्हणावं लागेल आणि ते कोर्टानं देखील मान्य केले आहेत. न्यायमूर्ती बागची जे आहेत त्यांनी देखील म्हटलेलं होतं की तुम्ही अतिशय तर्कसंगत पद्धतीने सगळा युक्तिवाद करत आहात आणि आपण संविधानाच्या एका महत्त्वपूर्ण घटनेवर
किंवा एका महत्त्वपूर्ण गोष्टीवर आपण हा सगळा खटला चालवत आहोत आणि अजून काही तुमच्याकडून नवीन मुद्दे देखील येणं अपेक्षित आहे असं न्यायमूर्ती बागची यांनी तिसऱ्या की चौथ्या दिवशी कदाचित स्पष्ट केलेलं होतं. सिब्बल यांनी ते मान्य देखील केलं होतं आणि आत्ता जो सिब्बल यांचा युक्तिवाद चालू आहे तो देखील असा आहे की सुभाष देसाई यांच्या प्रकरणामध्ये म्हणजे ह्याच्या पूर्वीचं जे प्रकरण होतं त्यामध्ये यावर आधीच निर्णय झालेला आहे. तेव्हा अध्यक्ष कशा पद्धतीने यावर रिॲक्ट झाले होते हे सांगण्याचा प्रयत्न सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. एखादा पक्ष निवडणूक आयोगाकडे जाऊन तोच मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकतो असं जरी नक्कीच संदीप, आपण बोलूया. आपल्यासोबत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सर देखील जोडलेले आहेतच. मंजुनाथ सर, आपण पाहतोय आज तिसऱ्या आठवड्यातली ही सुनावणी पुन्हा एकदा नव्यानं सुरू होतोय. मागील आठवड्यावर सेक्शन 10चा मुद्दा होता, परिच्छेद 15चा मुद्दा आला होता. आज नव्यानं सुनावणी झाल्यावर आमदार अपात्रतेचा हा मुद्दा आत्ता इनरिलिव्हंट वाटतोय असं कोर्टाचं निरीक्षण ज्यावेळी समोर येतं त्यावेळी सिब्बलांचं असं म्हणणं आहे ही सगळी गोष्ट ही आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत वेळीच निर्णय न झाल्यामुळे आहे, हा मुद्दा पटवून दिला जातोय. मंजुनाथ सर. नक्कीच शिजी, आपण जर बघितलं गेल्या आठवड्याभरापासून या युक्तिवाद चाललेले आहेत. आता सुरुवातीला आपण स्ट्रॅटर्जी जर थोडक्यात सिब्बल साहेबांचं स्ट्रॅटर्जी आपण बघायला, कोर्टाचा जो कमेंट आहे त्याला जर काउंटर करायचं असेल किंवा त्यांच्या बाजूनं विचार बोलायचा असेल तर सिब्बल साहेबांची एक स्ट्रॅटर्जी आपण बघायला पाहिजे. कारण प्रत्येक वकील आपला एक स्ट्रॅटर्जी घेऊन चालतो, कसं युक्तिवाद करायचा, कुठल्या गोष्टी कधी मांडायच्या. मग सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली होती डिस्क्वालिफिकेशन पासून. का? कारण आता आपण हे पण लक्षात घ्यायला हवं, 2 पिटिशन सध्या पेंडिंग आहेत, एक डिस्क्वालिफिकेशनचा आणि पार्टी सिम्बलचा आहे. त्या दोघे त्यांनी सुरुवात केली ही पक्षांतर बंदी कायद्यानुसार, म्हणजे शेड्यूल 10 जो आहे त्या शेड्यूल 10 मधून कुठल्या पद्धतीने शिंदे गटानं हा सगळा व्हायोलेट केलेला आहे आणि कसा त्यांनी पक्षांतर केलेली आहे आणि पक्षामध्ये फूट पाडलेली आहे आणि पक्ष विरोधी कारवाया केली आहे याबद्दल त्यांचा युक्तिवाद होता. प्रामुख्यानं त्यांची अँटी डिफेक्शन कसं त्यांनी करतायत याबद्दल बोललेलं. त्याच्यानंतर आले पक्षचिन्हाच्या संदर्भात. पक्षचिन्हासंदर्भात किमान 3 ते 4 दिवस त्यांनी त्या संदर्भात युक्तिवाद केला आणि आज ते येतात मेन मुद्द्यावर, मुख्य मुद्द्यांवर. तो म्हणजे जो विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे स्पीकरनं जो दिलेला आदेश आहे त्या आदेशावर ते आक्षेप घेत आहेत. पहिल्यांदा का? कारण आता ज्या पद्धतीचा युक्तिवाद चाललेला आहे त्यावरून असं समजतं की त्यांचा मुख्य जो ऑब्जेक्शन आहे तो पक्ष तुम्ही कसं हे रिअल पक्ष म्हणजे खरा पक्ष कसा तुम्ही ग्राह्य धरू शकता. एकीकडे दोन्ही बाजूने ते बोलतायत की निवडणूक आयोग पक्ष ठरवू शकत नाही आणि त्यानंतर परत इकडे जेव्हा विधान परिषद अध्यक्षांचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे पक्ष आहे कोण किंवा रिअल पक्ष कोण आहे, खरा पक्ष कोण आहे ठरवण्याचा अधिकार यांना आहे का नाही याबद्दल सुद्धा ते युक्तिवाद इथपर्यंत आणू पाहतायत. म्हणजे याचाच अर्थ दोन्ही म्हणजे ईसीआवर सुद्धा त्यांचा आरोप येतोय आणि त्यासोबतच विधान अध्यक्षांचा जो अध्यक्ष विधान परिषदांचा आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचा आक्षेप येतोय. सो दॅट म्हणजे याच्यामधून एक प्रश्न राहून एक प्रश्न पुढे येतो की नक्की कोणाला अधिकार आहे की खरा पक्ष कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार नेमकं कोणाला आहे. एक विधानसभा अध्यक्षांकडे की निवडणूक आयोगाकडे. मग या दोन्ही बाजूचं तारतम्य आपण जर पाहिलं मग या दोन्ही बाजूंचा निर्णय आणि किंवा जेव्हा ज्या अर्थी पहिल्यांदा आपण सुभाष देसाईंचा जो जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला त्या जजमेंट आपण जर पाहिलं त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा सांगतं यू विल हॅव टू डिसाइड फर्स्ट हू इज अ रिअल शिवसेना. त्या दोघे त्यांचं म्हणणं असं येतं, अध्यक्षांचं म्हणणं असं एखाद्या वेळा म्हणणं असं असू शकतं की पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने मला आदेश दिलेले आहेत की रिअल पक्ष कोण आहे, शिवसेना कोण आहे, खरा शिवसेना कोण आहे हे तुम्ही पहिल्यांदा ठरवा, म्हणजेच तुम्हाला डिफेक्शन आहे की नाही हे कळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांचा निर्णय घ्या. त्या दोघे आणि परत जेव्हा हाच निर्णय जेव्हा निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्यामध्ये सुद्धा पॅरा 15 जो पार्टी सिम्बल ठरवतं त्यामध्ये सुद्धा मुद्दा येतो की पक्ष कोणी ठरवायचा, पक्ष आहे कोण, खरा पक्ष कुठला आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला. मग याबद्दल जर आपण युक्तिवाद कपिल सिब्बल साहेबांचं बघितलं तर बारकाईने जर आपण निरीक्षण केलं त्याच्यामध्ये ते दोन्ही बाजूला बोलतायत की अध्यक्षांच्या आदेशावर सुद्धा आक्षेप आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशावर सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. याचाच अर्थ की या दोघांना सुद्धा कुठं ना कुठं याचा अधिकार नाहीये हे त्यांनी सांगू पाहतात. सो दॅट हा प्रकरण पुढे एका दुसऱ्या वळणाला येऊ शकतं. सो दॅट
याचा अर्थ नेमकं कोण पक्ष ठरवेल किंवा नेमका खरा पक्ष कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडं, याबद्दल सुद्धा कोर्ट काय निर्णय घेईल याबद्दल सुद्धा आपण येत्या आर्ग्युमेंट्स मध्ये आणि समोरच्यांच्या आर्ग्युमेंट म्हणजे इनफॅक्ट एकनाथ शिंदे गटाचा आर्ग्युमेंट जेव्हा येईल त्यामध्ये थोडीशी सुस्पष्टता याच्यामध्ये येऊ शकतं असं मला वाटतं. नक्कीच यातला आणखीन एक जो महत्त्वाचा मुद्दा जो आज पुन्हा नव्यानं सुरू झाला आहे तो म्हणजे अपात्रतेचा क्रम आणि न्यायालयाचा निकाल याची होत असलेली गल्लत सिब्बल यांनी मांडलेली आहे. आपण या विषयावर बोलूया. थेट जाऊया. संदीप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, या क्षणाची काय अपडेट? नाही, सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो आता विधानसभा अध्यक्षांना धरून आहे असं म्हणता येईल. आता त्यांनी काही नवीन मुद्दे उपस्थित केलेले आहेत. अध्यक्ष म्हणतात की पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा आहे. तसंच नेतृत्वामध्ये जर मतभेद किंवा जर फूट पडलेली असेल तर पक्षप्रमुखांचा निर्णय हा पक्षाची इच्छा मानता येणार नाही. तर मग अध्यक्षांना अधिकार असे कसे अधिकार आहेत आणि अध्यक्ष असं कसं काय म्हणू शकतात, हा प्रामुख्यानं मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे हे पक्षप्रमुख होते, त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक जी आहे ती देखील लढवण्यात आलेली होती. विधानसभा निवडणुकीचं चिन्ह जे आहे ती देखील ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच मिळालेलं होतं. मग आता ते कसं म्हणू शकतात की पक्षप्रमुख म्हणून मान्यताच त्यांना देता येत नाही. कारण एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता की पक्षप्रमुख पद हेच चुकीचं आहे. मनिंदर सिंग यांनी जोरदार युक्तिवाद ऋषी यापूर्वी केलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी थेट सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे जरी पक्षप्रमुख असले किंवा त्यांच्याकडे जरी अधिकार असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर किंवा ते गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद हेच कायद्यात नाही किंवा पक्षाच्या घटनेमध्ये नाही असा जोरदार युक्तिवाद केला होता. आणि तो आता मुद्दा धरत कपिल सिब्बल यांनी हा जोरदार युक्तिवाद केलेला आहे की पक्षाचे सगळे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते, त्यांच्या हस्तेच किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राखालीच सगळे फॉर्म देण्यात आलेले होते, निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. मग कुठल्या पद्धतीनं त्यांना अधिकार नाही म्हणता येत, अधिकार नाही असं तुम्ही म्हणता किंवा ते पक्षप्रमुख होऊ शकत नाही असं कसं काय म्हणू शकता. दुसरा एक त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, जर त्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं असतं तर त्यांचं संख्याबळच ग्राह्य धरता आलं नसतं. आणि ही गोष्ट खरी आहे. जे 40 आमदार गुवाहाटीला गेले होते, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई हा त्यांचा प्रवास होता, संपूर्ण देशानं तो पाहिलेला आहे, आपल्याला माहित आहे. त्यावेळेला जर त्यांना अपात्र ठरवलं गेलं असतं तर संख्याबळामध्ये त्यांचा आकडा धरताच आला नसता. हा एक मुद्दा पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे असं म्हणता येईल. ऋषी, यापूर्वी देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. आणि दुसरं महत्वाचं, विधानसभा अध्यक्षांनी संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार म्हणजे 10th शेड्यूलनुसार आपल्या अधिकार क्षेत्राची पूर्णपणे मर्यादा ओलांडलेली आहे असं म्हटलेलं आहे. थेट राहुल नार्वेकर यांच्यावर हा एक आक्षेप म्हणता येईल कपिल सिब्बल यांचा. कारण यापूर्वी देखील राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते आणि 24च्या निवडणुकीच्या आधी देखील आणि आता देखील विधानसभा अध्यक्ष हे राहुल नार्वेकरच आहेत. त्यामुळे त्यांनी अधिकार क्षेत्राची पूर्णपणे मर्यादा ओलांडलेली आहे असं कपिल सिब्बल म्हणतायत. त्याचबरोबर 10th शेड्यूलनुसार मूलभूत तरतुदींना विरोध करून त्यांनी आमच्या राजकीय पक्षातल्या नेतृत्वातल्या बदलांकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख होते, नंतर शिवसेना प्रमुख होते आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झालेले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडेच राहुल नार्वेकर किंवा विधानसभा अध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप जो आहे तो आता कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. आणि दुसरं महत्वाचं, अध्यक्षांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की बहुसंख्य आमदार म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणावा लागेल. विधिमंडळ पक्षातली फूट ही राजकीय फूट मानता येत नाही हे तर कपिल सिब्बल यांनी सांगितलेलंच होतं. मात्र काही आमदारांनी जर बंड केलं तर ते सगळ्या राजकीय पक्षाचं बंड म्हणता येणार नाही असा हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. प्रामुख्यानं 1/3 आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले होते, आपल्याला माहित आहे. जी संख्या होती 40 आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना थेट पक्षाचं चिन्ह आणि नाव जे आहे ते दिलेलं होतं. मात्र आता कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय की त्यांची एखादी चूक किंवा त्या ठराविक आमदारांची चूक किंवा ठराविक आमदारांचं बंड म्हणजे संपूर्ण पक्षातलं बंड ठरवू शकत नाही. हे महत्वाचे मुद्दे ऋषी आता कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर उपस्थित केलेले आहेत. नक्कीच, धन्यवाद. याच मुद्द्यांवरून आपण मंजुनाथ सर यांच्याकडे जातोय. मंजुनाथ सर, संदीप कडनं आपण आत्ताची परिस्थिती समजून घेतली. मुळात पक्षातनं बाहेर पडलेले आमदार आणि त्यांच्या बंडाला दिलेला एक कायदेशीर चेहरा हा थोडक्यात सिब्बल यांनी याच्यावरच आक्षेप घेतलाय. आणि जसं 10th शेड्यूलचा गैरवापर आणि त्याचा गैरवापर करणारे विधानसभा अध्यक्ष यांनी एका राजकीय पक्षाचा फायदा करून दिला अशा पद्धतीचे आरोप हे पुराव्यानिशी मांडणं हे आता सिब्बल यांच्याकडनं सुरू आहे. त्याबद्दल टिप्पणी. खरं तर सध्या विधानसभा अध्यक्षांचा जो आदेश आहे
आता मला वाटतं आज आणि उद्या पूर्णपणे त्यांना या आदेशावरच त्यांना आर्ग्युमेंट करणं अपेक्षित आहे. आणि त्यानुसार आज जो आदेश त्यांनी पारित केलेला म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशावर आपण जर आपण आदेश पाहिला, आता माझ्यासमोर आदेश आहे आणि आदेश बघत असताना त्याच्यामध्ये काही अवेअरमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक संदर्भ सभाच्या अध्यक्षांनी हा जो आहे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे सुभाष देसाईंच्या केसमध्ये, त्या निर्णयाच्या आधारावर आम्ही सगळा काही निर्णय घेतोय असं म्हणतात. आणि त्या आधारेच आता सध्या कपिल सिब्बल साहेब जेव्हा युक्तिवाद करतायत त्यावेळी या दोन्ही आदेशांना काउंटर करू पाहतायत. म्हणजेच सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे, सुभाष देसाईचा आदेश आहे आणि त्यामधले काही तरतुदी आहेत, त्यामधले काही निरीक्षणं जे सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहेत, त्या जोगे त्याचा इंटरप्रिटेशन करताना विधानसभा अध्यक्ष नेमकं कुठे चुकलेले आहेत आणि त्याचा विपर्यास लावून हा कसा आदेश एका पक्षाच्या बाजूने दिलेला आहे, हा मुद्दा ते सध्या पटवून देण्याच्या याच्यावर आहेत असं दिसतंय. प्रामुख्यानं जेव्हा आपण म्हणतोय किंवा आता संदीप सिंह सुद्धा बोलत होते की पक्षातील काही नेते बाहेर फुटल्यावर पक्ष फुटला किंवा त्यांनीच पक्ष असं म्हणत नाही. आणि त्याजोगे आपण जर विचार केला तर आपण असाही विचार करायला हवा की त्या पक्षामधील जर काही नेते किंवा काही आमदार जर फुटत असतील किंवा वेगळे होत असतील तर नेमकी त्यांची संख्या किती आहे का? कारण बहुमत लोकशाहीमध्ये आपण राहतो, डेमोक्रेटिक सेटअप आपला आहे, कॉन्स्टिट्यूशन पद्धतीने आपण सगळा काही चालल्या जातात. त्यावेळी प्रत्येक लोकशाहीमध्ये बहुमताला खूप अनन्यसाधारण असा महत्व आहे. मग असा महत्व असताना याच्यामध्ये आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण या अगोदर न भूतो न भविष्यती हा घटना आहे, पर्यंत ही घटना समोर येते. मग या घटनामधून काही निर्णय सुप्रीम कोर्टाला सुद्धा द्यायचा आहे का? कारण 10th शेड्यूल फक्त आणि फक्त डिफेक्शन बद्दल बोलतं, पक्षांतर बद्दल बोलतं. त्याला एकच की म्हणजे मी स्वतः घोषित जर केलं तर डिफेक्शन झाला, मी पक्ष सोडलो असं होतं, किंवा दुसऱ्या पक्षाच्या मंचावर जाऊन मी पक्षविरोधी बोललो तर होतो. परंतु पक्ष नेत्याच्या विरोधात मी जर व्यक्त झालो तर तो पक्षांतर होईल की नाही याबद्दल कुठेही वाच्यता नाही किंवा या अगोदर कुठल्याही डिफेक्शन ज्या पिटिशन झालेल्या मंजुनाथ सर येतो मी, हा मुद्दा घेतोय मी. पुढच्या अपडेटसाठी संदीपकडे जातोय. संदीप, आता ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे आता ही चर्चा अगदी प्रतोत्पदापर्यंत आली आहे, व्हीप पदापर्यंत आली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा अध्यक्षांचे कार्यक्षेत्र आणि त्यांनी पक्षप्रमुखांचे मर्यादित केलेले कार्यक्षेत्र या मुद्द्यावर आले. काय घडतंय? नाही, सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ऋषी चालू आहे आणि नवीन नवीन मुद्दे खरं तर सिब्बल उपस्थित करतायत. प्रामुख्याने विधानसभा अध्यक्ष हेच त्यांच्या रडारवर आहेत असं म्हणजे आतापर्यंतच्या युक्तिवादानुसार तरी सध्या दिसतंय. कारण यापूर्वी बघायला गेलं तर त्यांनी अनेक नवीन मुद्दे उपस्थित केले होते. आता सिब्बल जे बोलतायत त्यानुसार कायद्याच्या कोणत्याही तत्वानुसार विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व म्हणजे राजकीय पक्ष मानता येत नाही असं म्हणतायत. म्हणजे पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातला फरक त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. अध्यक्षांनी एक नोंदवलेला जो निष्कर्ष होता तो त्यांनी कोर्टासमोर वाचून दाखवलेला आहे. त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की 2018 मधल्या नेतृत्वाची रचना त्याचबरोबर पक्षाची घटना यांचा जर एकत्रित विचार केला तर खरा गट कुठला किंवा कोणता गट हा खरा राजकीय पक्ष आहे याचं विश्वसनीय उत्तर मिळत नाही असं म्हणतायत. प्रामुख्याने हे अतिशय महत्वाचं आहे. 2018च्या घटनेचा वाद चाललेला आपल्याला माहित आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट 1999च्या घटनेचा आधार घेतला आहे आणि दुसरीकडे 2018ची घटना चुकीची असल्याचं सांगितलं. त्यामुळे 2018 मधल्या नेतृत्वाची रचना, पक्षाची घटना यांचा एकत्रित जर विचार केला तर खरा गट कुठला किंवा खरा राजकीय पक्ष कुठला याचं उत्तर मिळत नाही असं कपिल सिब्बल म्हणतात. त्यामुळे कुठला गट खरा हे ठरवण्यासाठी 2018 मधल्या नेतृत्वाची रचना निकष ठरू शकत नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांना काय निर्णय घ्यायचा आहे हे आधीच माहीत होतं. त्यानंतर तो विशिष्ट निष्कर्ष जो आहे तो गाठण्यासाठी त्यांनी गुंतागुंतीचा आणि अतिशय विसंगत युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला असं कपिल सिब्बल म्हणतात. म्हणजे मनिंदर सिंग यांच्यासह जो वकिलांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी युक्तिवाद केलेला होता तो कसा विसंगत होता, त्याचबरोबर गुंतागुंतीचा होता हे त्यांनी सांगितलेलं आहे. व्हीप हा आमच्याकडेच होता, म्हणजेच शिवसेना युबीटी पक्षाकडे होता. आम्ही व्हीप जारी करून विधानसभा अध्यक्षांची निवड करू नये असे निर्देश देण्यात आलेले होते असं त्यांनी म्हटलंय. मात्र त्या व्हीपच्या विरोधात
त्यांनी मतदान केलं, म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी मतदान केलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. त्याचबरोबर पक्षाची घटना तपासणं आवश्यक होतं, हे खरं तर अध्यक्षांनी म्हटलेलं आहे की 1999ची जी पक्ष घटना आहे ती तपासणं गरजेचं होतं, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं होतं. कारण निवडणूक आयोगाच्या नोंदीवर उपलब्ध असलेली हीच घटना होती. आणि मग अध्यक्षांनी असं का म्हटलं होतं, कारण निवडणूक आयोगाकडे जर त्या घटनेची नोंद असेल पक्षाच्या घटनेची, तर मग ती तपासण्याची गरज काय होती, विधानसभा अध्यक्षांनी त्यावर आक्षेप का घेतला, असं थेट त्यांनी म्हटलं. या सगळ्या बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना कुठून मिळतो, कुणी अधिकार दिला, हे थेट कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत जर पाहिलं तर थेट विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार होते त्यावर त्यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी निवडणूक आयोगाची कार्यपद्धती असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं राष्ट्रीय नेता किंवा प्रमुख नेता हे पद असेल आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय असतील, या सगळ्या विरोधात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होता. मात्र आज जो युक्तिवाद बघायला मिळतोय तो विधानसभा अध्यक्षांनी कशा पद्धतीनं चुकीचे निर्णय घेतले, त्यांना अधिकार नसताना त्यांनी कशा पद्धतीनं अधिकार जे आहेत ते गाजवले किंवा तो अधिकार वापरला, हेच सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे. राजकीय पक्ष हे विधिमंडळाच्या पक्षाहून वेगळे असतात हे सिद्ध करण्याची एक फार मोठा जो युक्तिवाद सुरू आहे तो केवळ या केस संदर्भात नाही आहे, तर आगामी अनेक राजकीय पक्षांच्या इतिहासासाठी महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची टिप्पणी थेट कोर्टाकडनं होते. त्यामुळे राजकीय पक्ष, प्रतोद, विधानसभा अध्यक्ष या सगळ्या गोष्टींवर होणारं हे विचारमंथन आणि सिब्बलांचे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत. संदीप, नाही, प्रामुख्यानं बघायला गेलं तर 10th शेड्यूलनुसार जे काही होतं ते कपिल सिब्बल यांनी यापूर्वी देखील मांडलेलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. प्रामुख्यानं ऋषी, एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा चुकला, त्यांना कशा पद्धतीनं घटना त्यांनी ती 1999ची अवलंबली आणि 2018ची कशा पद्धतीनं चुकीची ठरवली, हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि प्रामुख्यानं बघायला गेलं तर निवडणूक आयोगामध्ये जो काही युक्तिवाद झालेला होता किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जो युक्तिवाद 2021 पासून झालेला होता, म्हणजे मुख्य निकाल जो 24 साली आला, त्यानंतर पुन्हा या याचिका दाखल झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे. आणि त्यापूर्वी जो युक्तिवाद झाला होता त्या सगळ्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची देखील अतिशय महत्त्वाची भूमिका होती. कारण त्यावेळेला त्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका दाखल असताना त्यांना अपात्र ठरवलं गेलं नाही. म्हणजे 24च्या आधीची जी विधानसभा होती, ज्या आमदारांनी बंड केलेलं होतं एकनाथ शिंदे यांच्यासोबत, त्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती, ती ठरवण्यात आली नव्हती. त्याचबरोबर पक्ष चिन्ह आणि जे काही प्रक्रिया होती, कायदेशीर प्रक्रिया किंवा विधिमंडळातली प्रक्रिया, ती देखील पूर्ण करण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांना ते निर्देश देण्यात आलेले होते आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे सगळे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रामुख्यानं हे सगळे जे युक्तिवाद जो आहे किंवा निष्कर्ष आहेत ते उपस्थित करतायत कपिल सिब्बल. ऋषी, नक्कीच संदीप, याच्यातला जो आणखीन महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे प्रतोदांची नेमणूक. म्हणजे प्रभूंचा व्हीप आल्यानंतर शिंदेंकडनं गोगावलेंचा प्रतोद म्हणून नेमणूक केल्याचा मुद्दाही पुन्हा एकदा या ठिकाणी सिब्बलांकडनं मांडण्यात आलाय. प्रतोदांचा मुद्दा आणि त्याची असणारी नोटीस आणि त्यानं दिलेलं मूळ पक्षाला आव्हान, याचाही आता विचार होतोय. नाही, अगदी बरोबर आहे. प्रामुख्यानं प्रतोद म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी जर बघायला गेलं तर दोन्ही शिवसेनेतला फरक जो आहे तो कपिल सिब्बल यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे ऋषी. आणि पक्षप्रतोद जे आहेत ते नेमण्याचा अधिकार त्या पक्षाला असतो आपल्याला माहिती आहे. त्यानुसार गोगावलेंची इकडे नियुक्ती करण्यात आली होती. सुनील प्रभूंची नियुक्ती जी आहे ती यांच्याकडून करण्याचा प्रयत्न शिवसेना युबीटीकडून त्यावेळेला झालेला होता आपल्याला माहिती आहे. आणि प्रतोदला मोठे अधिकार असतात विधिमंडळाच्या कामकाजाचा जर विचार केला तर, आणि त्यानुसार तो देखील त्यांनी मुद्दा जो आहे तो उपस्थित केला. मात्र महत्त्वाचं हेच आहे की व्हीप कोणाकडे होता, व्हीप आमच्याकडे होता, मात्र आम्ही तो जारी करून विधानसभा अध्यक्षांना निर्देश देऊ शकलो असतो, असं देखील ते म्हणतात. त्यामुळे व्हीप जो आहे तो आम्ही आमच्याकडे अधिकार असताना देखील आम्ही बजावला नाही. म्हणजे शिवसेना युबीटी पक्षाकडे व्हीपचा अधिकार असतानाही तो आम्ही बजावला नाही, असं ते थेट सांगतायत. आणि अध्यक्षांनी नोंदवलेला जो निष्कर्ष आहे तोच पूर्णपणे चुकीचा आहे, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ऋषी,
नक्कीच मंजुनाथ सर आपल्याकडे आपल्यासोबत जोडले जातात. मंजुनाथ सर, आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा ही जी चर्चा आहे ती त्याच मुद्द्यावर जिथून हा सगळी चर्चा सुरू झाली होती, जिथनं ही कोर्टात केस ज्यावेळी न्यायालयात जाण्याचा जो मार्ग होता, म्हणजे प्रतोद नेमणे प्रतोदाने केलेलं आव्हान, आणि आत्ता सिब्बलांचं एक महत्त्वाचं विधान असं आहे की ज्यांनी मूळ पक्षाच्या व्हीपच्या विरोधात आंदोलन केलं, पक्षप्रमुखांविरोधात ज्यांनी आपली मतं मांडली, त्यांना मतं मांडायचाही अधिकार नसल्याचं त्या व्हीपच्या विरोधात, अशी देखील भूमिका सिब्बल यांनी मांडली आहे. नक्कीच ऋषीजी, आपण जर बघितलं जर पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जो व्हीप असतो किंवा प्रतोद असतो त्याचा खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये असतो. त्या कारण व्हीप हा म्हणजे एक थोडक्यात डिसिप्लिनरी अथॉरिटी असतो, ज्याच्यामध्ये एखादा आमदार किंवा एखादा खासदार पक्षविरोधी कारवाई करत असेल तर त्यांच्या विरोधात व्हीप किंवा एक नोटीस, ज्याला आपण इन शॉर्ट अदर लँग्वेज मध्ये नोटीस म्हणू शकतो, की शिस्तभंगासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी दिली जाते. ती अधिकार हा प्रामुख्यानं हा पॉलिटिकल विंग म्हणजे पॉलिटिकल पार्टीकडे असतो. ज्या अर्थी आपल्याला आतापर्यंत आपण समजत आलोय की पक्ष म्हणलं तर त्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक विधिमंडळ पक्ष आणि दुसरा राजकीय पक्ष. राजकीय पक्ष जेव्हा आपण म्हणतो, राजकीय पक्षांकडे हा सगळा अधिकार असतात, ज्याच्यामध्ये प्रतोद हा खूप महत्वाचा पद असतो, जो या सगळ्यांवर एक कंट्रोल ठेवण्याचा त्यांच्याकडे अधिकार असतात. मग हा कंट्रोल कधी असतो? मग जेव्हा सेशन मध्ये असतात, सेशन चालू असतो, त्यामुळे एखाद्या वेळा बाजूनं मतदान करायचं असेल किंवा त्या बाजूनं मिटिंगला बोलायचं असेल तर हा प्रतोद सगळ्या नोटिसा देऊन त्या सगळ्यांना एकत्रित जमण्याचा आदेश देत असतो. मग आता हा विषय या प्रकरणामध्ये खूप प्रकर्षाने पुढे येतोय. का? कारण जेव्हा पक्षामध्ये उभी फूट पडली असं आपण म्हणतो, त्यावेळी नेमका प्रतोद कोणाचा ग्राह्य धरावा हा खूप महत्वाचा प्रश्न स्पीकरांपुढे, विधानसभा अध्यक्षांच्या पुढे आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या पुढे, इव्हन इनफॅक्ट निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये सुद्धा होता. मग त्या आधारावर आपण जेव्हा या प्रश्नाचा अनालिसिस करतो की प्रतोद कोण, त्यावेळी दोन घटना समोर येतात. म्हणून कालावधी जेव्हा सिब्बल साहेब युक्तिवाद करत होते त्यावेळी त्यांनी इव्हेंट ऑफ इन्सिडन्स किंवा घटनाचा जो ही आहे, तारखा आहेत, ते खूप महत्वाच्या पद्धतीनं त्यांनी सांगत होते. त्याच्यामध्ये गोगावले पहिल्यांदा प्रतोद म्हणून कधी त्यांची निवड केली गेली, त्याच्या अगोदर सुनील प्रभूंचा कधी निवड केला गेला. मग याच्यामध्ये पहिल्यांदा कोण आणि तो महत्वाचा आणि तो पहिल्यांदा आहे आणि त्याचा ग्राह्य धरायला पाहिजे असं ते सांगतायत. याचाच अर्थ पहिल्यांदा प्रतोद कोण, कुठल्या पक्षांचा, म्हणजे कुठल्या पक्ष म्हणण्यापेक्षा कुठल्या गटाचा, एकनाथ शिंदे गटाचा कडून निवडून दिलेला प्रतोद योग्य की सुभाष प्रभू यांना निवडून दिलेला तो योग्य आहे. याचाच अर्थी त्यांचं सांगणं असं आहे की पॉलिटिकल विंग ही आमच्याकडे होती. जरी काही आमदार त्या काळी सोडून गेले असताना सुद्धा पक्ष जे आहे, पॉलिटिकल पार्टी जी आहे, पक्ष जो आहे तो आमच्याकडे होता आणि त्याच्यामधला बहुमत आमच्याकडे होता. त्या जोगे आम्ही सुभाष प्रभू यांचा जो प्रतोदपदी निवड केलं होतं, त्यांनी दिलेला व्हीप हा कायद्याने बंधनकारक असल्याने आणि तो पक्ष घटनेशी सुसंगत असल्याने, पक्षांच्या संरचनेमध्ये बसणारा असल्याने तो योग्य आणि तोच योग्य आहे असं सांगतात. आणि त्या जोगे परत त्यांनी एक विधानसभा अध्यक्षांनी जो आदेश दिलेला आहे त्यावर सुद्धा त्यांचं सांगणं असं आहे की हा सगळा आदेश जो आहे तो सगळा आदेश विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कुठल्या पद्धतीने या आदेश दिलेले आहेत यावर सुद्धा ते आर्ग्युमेंट करताना दिसत आहेत. याचाच अर्थ हा सगळा त्यांचा सांगण्याचा अर्थ एवढंच आहे की पहिल्यांदा पक्ष कोण आहे हा त्यांना ठरवण्याचा अधिकार नाही. त्यानंतर ज्या अर्थी पक्ष ठरण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नसतील तर प्रतोद तुम्ही कसं ठरवू शकता. परंतु आता अजून एक मजेशीर गोष्ट याच्यामध्ये आहे. सुभाष देसाई केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा जो पक्षांतर बंदी संदर्भात केस होता, त्या संदर्भात ज्या आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांना एक गोष्ट करायला सांगितलेली, म्हणजे हु इज द रिअल शिवसेना हे तुम्ही बघा, पहिल्यांदा हे ठरवा. हे ठरवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाचा आदेश नुसार त्यांना दिलेला होता की पहिल्यांदा पक्ष कोण आहे हे तुम्ही ठरवा, त्याच्यानंतर सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळत जातील. परंतु हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा होत चाललेला आहे
त्याच्यामध्ये मंजुनाथ सर काही क्षणासाठी थांबवतोय अपडेटसाठी. शिवाजी काळे आपल्यासोबत दिल्लीहून जोडले जात आहेत. शिवाजी, काय आहेत अपडेट? आता युक्तिवाद मुद्दा जर पाहिला गेला तर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी त्या पद्धतीने या अगोदर सुभाष देसाई केसमध्ये झाली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा होता की आमदार अपात्रता जे प्रकरण आहे ते अगोदर हँडल करणं, म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याच्यावरती अगोदर निर्णय घेणं, त्यानंतर निवडणूक आयोगाने याच्यावरती निर्णय घेणं अपेक्षित होतं. आमदार अपात्रता प्रकरणाचा प्रश्न जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या हल्ला संदर्भित होता त्या अगोदर निवडणूक आयोगाने निर्णय कसा घेतला ही जी मांडणी आहे ही चुकीची आहे. कारण जे आमदार अपात्र होणार आहेत त्याच आमदारांच्या संख्याबळाच्या नुसार शिंदे यांना पक्ष देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे जे सगळं घडलेलं आहे हे पूर्णतः चुकीचं आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर याच्या सगळ्यामध्ये त्यांनी तारखावाईज सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने शिंदे यांच्याकडे पक्ष जाताना जो घटनाक्रम घडलेला आहे तो चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एखाद्या आमदारांनी गटाने आमदारांनी पक्षावरती दावा सांगणं, नंतर त्यांना पक्ष देणं, नंतर झालेल्या निवडणुकामध्ये त्यांना यश मिळणं, हे सगळं कारण असं आहे की तुम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय न घेताच पक्ष संबंधित व्यक्तीला दिला, म्हणजे शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे हा जो निर्णय घेण्यात आला होता किंवा सुभाष देसाई प्रकरणामध्ये इलेक्शन कमिशनला निर्णय घेण्यास मुभा देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती, हे चुकीचं होतं असा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कपिल सिब्बल असंही म्हणतायत की जो घटनाक्रम होता, सुरुवातीला जे आमदार सोडून गेले होते त्याच्या तारखा वेगवेगळ्या आहे. सुरुवातीला 23 जून 2022ला 16 आमदार गेले होते, म्हणजे ते चुथड त्या दिवशी नव्हते. म्हणजे परिशिष्ट 10 नुसार जर कारवाई करायची म्हटली तर सुरुवातीला 16 आमदारांवरती करणं अपेक्षित होतं. त्यानंतर 27 जूनला 22 आमदार गेले होते. नंतर जुलै 2022 मध्ये अध्यक्षाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी प्रतोद देखील उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 39 आमदार झाले आणि या सगळ्या आमदारांवरती अपात्रतेच्या याचिका ज्या होत्या त्या प्रलंबित होत्या विधानसभा अध्यक्षांच्या समोर. हे सगळं घडत असताना 10 जानेवारी 2024ला विधानसभा अध्यक्षांनी सर्व याचिका फेटाळल्या. केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर शिंदे गटाला मूळ पक्ष देण्यात आला. शिवसेनेच्या राजकीय पक्षाची जी सातत्याने म्हटलं जातं की मूळ पक्ष हा राजकीय पक्ष असतो, विधिमंडळ पक्ष मध्ये झालेली फूट म्हणजे राजकीय पक्षामध्ये फूट नसते. आणि पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे सांगतायत की तुम्ही या ठिकाणी विधिमंडळ पक्षामध्ये जी फूट झाली होती, शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार होते, त्यांचे आमदारांची संख्या जी आहे तीच मान्य करून या ठिकाणी पक्ष जो आहे तो शिंदे यांना देण्यात आलेला आहे आणि ही 10व्या अनुसूचीखाली घटनात्मक तरतुदीची पायमल्ली आहे असं या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. 21 जून 2022 नंतरचे वर्तन हे पक्षाचे सदस्यत्व स्वच्छ सोडल्यासारखं मानलं गेलं नाही. त्याचबरोबर 3 आणि 4 जुलैला अध्यक्षांची जी निवडणूक झाली विश्वासदर्शक ठरावामध्ये जो प्रतोद उल्लंघन करण्यात आलं त्याच्या संदर्भात जे आहे ती देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये सुभाष देसाई जजमेंटमध्ये असं सांगितलं होतं की मूळ पक्ष म्हणजे सुनील प्रभू हे जे व्हीप होते तेच होते, ते महत्वाचे आहेत असं सांगण्यात आलं होतं. मात्र अध्यक्षाचा निर्णय मात्र उलटा लागला होता. अशा पक्ष घटना आणि नेतृत्वावरती अशा पद्धतीने जर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं तर आगामी काळामध्ये पक्षप्रमुखांच्या भूमिका अमान्य केल्यानंतर पक्ष संघटना चालवण्यासंदर्भातल्या ज्या पेच निर्माण होऊ शकतो त्या संदर्भामध्ये या ठिकाणी कपिल सिब्बल युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहे. सुभाष देसाई प्रकरणातील निकालाचा संदर्भ या ठिकाणी सिब्बल यांनी दिलेला आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या बाबी आहेत. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षातील बहुमतालाच मूळ राजकीय पक्ष मानून निर्णय दिलेला असल्याचं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतो. यातली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत हा मुद्दा टप्प्याटप्प्यानं आधी राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्षपदांच्या निर्णयापर्यंत आला, त्यानंतर प्रतोद म्हणून भरत गोगावलेंच्या निर्णयापर्यंत आला आणि आता मात्र सिब्बलांनी थेट मुख्य नेतेपदावर आपलं लक्ष केलं आहे. मुख्य नेतेपद हे शेखनाथ शिंदे झाल्याचं कळवल्याचं रेकॉर्डवर का नाही आहे? 2018च्या घटनेनुसार शिंदेला मुख्य नेता जर बनवण्यात आलं होतं तर तसं आयोगाला कळवण्यात आलं होतं का? असे अनेक प्रश्न विचारून या सगळ्या निवडीतली जी अवैधता आहे ती सिब्बल यांच्याकडनं समोर मांडली जाते का? यामध्ये एक काही मुद्दे आहेत की जी 2018ची घटना असं सांगितलं जात नाही की योग्य नाहीये, त्यामुळे पक्ष शिंदे यांना देण्यात आला.
असं जे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जर ती घटनाच अयोग्य आहे तर त्या घटनेच्या नुसार शिंदेना पक्ष कसा दिला जाऊ शकतो असा युक्तिवाद चौथ्या दिवशी आतापर्यंत जो युक्तिवाद झाला त्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं. आणि जी घटना अयोग्य आहे त्याचं पद एखाद्या व्यक्तीने, त्याचा लाभ जर एखाद्या व्यक्तीने घेतला असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. आणि सगळ्या याच्यामध्ये जर 2018ची घटना तुमच्याकडे नाहीये आणि म्हणून तुम्ही हा पक्ष शिंदे यांना देतायत, तसं असताना जे अस्तित्वात नाही त्याच्यावरती तुम्ही पक्षाची घटना जी आहे ती एखाद्या व्यक्तीकडे नाहीये तरीही तुम्ही तो पक्ष दुसऱ्या व्यक्तीला देताय, अशा वेळी फार फार तर त्या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, पक्षचिन्ह गोठवलं जाऊ शकतं किंवा पक्षाला नोटीस पाठवली जाऊ शकते, याच्यात दुरुस्ती केल्याच्या मागणी केली जाऊ शकते, कागदपत्र मागितली जाऊ शकते. असं कुठलाही प्रकार घडलेला नाहीये असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जी आज सुनावणी सुरू आहे त्या सुनावणी दरम्यान जे जे काय घडलेलं आहे 2021-22च्या दरम्यान शिवसेनेच्या पक्षामध्ये, तर त्या तारखांचा उल्लेख करत 2024 पर्यंत राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेण्यापर्यंत जो घटनाक्रम घडलेला आहे त्या घटनाक्रमाच्या प्रत्येक घटनेनुसार त्याचा विचार करावा, ना की 21-22 नंतर टप्प्याटप्प्याने आमदार सोडून गेलेले आहेत त्यांचा एकत्रित 39 आमदार असा एकत्रित विचार करू नये असा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं केला गेलेला आहे. सुरुवातीला जे 16 आमदार सोडून गेले होते त्यांच्यावरती आमदार आपत्तीची कारवाई नाही झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. मूळ पक्ष म्हणून तुम्ही राजकीय पक्षाला मान्यता न देता विधिमंडळ पक्ष गृहीत धरला जातोय, याच्यावरती देखील कपिल सिब्बल यांनी बोट ठेवल्याचं पाहायला मिळतं. आणखीन एक सिब्बल यांनी मुद्दा मांडला, त्या मुद्द्यावरून मी मंजुनाथ सरांकडे जातो. आत्ता सर आपण हे सगळं आर्ग्युमेंट ऐकत असताना सिब्बलांनी आता थेट मुख्य नेते पदावर एकनाथ शिंदेंवर ते झालेच कसे आणि ते झाल्याची आयोगात कळवल्याची नोंद आहे का असा एक प्रश्न विचारला. पण त्यांनी आणखीन एक मागच्या घटनाक्रमाकडे लक्ष वेधताना मुळात हे सर्व आमदार यांची निवड हीच मुळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती हे रेकॉर्डवर आणले. मला वाटतं हा जो घटनाक्रम आहे तो युक्तिवादात किंवा या सगळ्यात कुठेतरी जो मिस आउट होता तोच आता समोर यायला सुरुवात झाली आहे का? ऋषी नक्कीच. आपण जर पाहिलं लाईन ऑफ आर्ग्युमेंट त्यांचा जर पाहिला तर त्यांनी खूप चाणाक्ष पद्धतीनं या सगळ्या घटनाक्रम सुप्रीम कोर्टापुढे न्यायाधीशांच्या पुढे मांडतायत. त्याच्यामध्ये आता सुरुवातीला त्यांनी घेतला होता पक्ष आणि पक्षाची संरचना, पक्षाच्या त्याच्यानंतर पक्षामध्ये पॉलिटिकल पार्टी आणि विधिमंडळ म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी. आता त्याच्यानंतर ते लिडरशिप त्याच्यामध्ये ते युक्तिवाद करत आहेत. आणि त्या दृष्टीने आपण जर पाहिलो तर त्याच्यामध्ये त्यांचं सांगणं असं आहे की आता सुद्धा मी काही हे वाचत होतो त्याच्यामध्ये त्यांचं सांगणं असं आहे की पक्ष 2018चा अमेंडमेंट आणि स्ट्रक्चर आणि त्याच्यामधला पक्ष जो हेरार्की नेत्यांची हेरार्की आहे ही कुठेही जो निर्णय दिलेला आहे त्याला अनुसरून नाहीये. अर्थात याच्यामध्ये जो लिडरशिप आहे तो लिडरशिप ठरवणं हा लेजिस्लेटिव्ह पार्टीचा विषय नाही, तो फक्त आणि फक्त पॉलिटिकल पार्टीचा असतो आणि त्यांच्याच आधारे होतं. आणि कायद्यामध्ये इथे कुठेही तरतूद नाहीये की कॉन्स्टिट्यूशन असं कुठेही सांगत नाही की हा रिअल लीडर आहे किंवा हा रिअल लीडर आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण जर पाहिलो तर कॉन्स्टिट्यूशन जे सांगतं 2018चा कॉन्स्टिट्यूशन त्यानुसार हे उद्धव ठाकरे साहेबच त्या पक्षाचे मुख्य नेते होते आणि त्या अनुसरून त्यांनी त्यांचा युक्तिवाद पुढे जातो आणि ते सांगतात की 100 पॅराग्राफ आता विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांचा आदेशामध्ये 132 पॅराग्राफ नंबर 132 ते उल्लेख करतात आणि सेज दॅट म्हणतात सुभाष देसाई हे दॅट द क्वेश्चन ऑफ हु इज रिअल पार्टी इज has to be considered determined after giving due weightage to शिवसेना कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे त्याचा अर्थ रिअल पक्ष कोण आहे, खरा पक्ष कोण आहे, खरा शिवसेना कोण आहे याच्यामध्ये हा ठरवत असताना हे मुख्य मुद्दा ठरवत असताना आपण खरा पक्ष कोण आहे हे ठरवत असताना पक्षाची जी घटना आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवा आणि तेच मुळात आपण लक्ष देत नाही. याचाच अर्थ असं त्यांचं सांगणं आहे. जो 1999चा आपण का विचारात घेतोय त्या अर्थी आपण 2018चा अमेंडमेंट केलेला आहे तो अमेंडमेंट आपण रेकॉर्डवर असताना सुद्धा त्याकडे लक्ष का तुम्ही देत नाहीयेत. आणि म्हणून त्यांचा एम्फसाइज जो आहे 2018चा जो घटना आहे पक्षाची जी घटना आहे त्याच्यावर आणि त्याच्यामधली जी संरचना आहे जी नेत्यांची हेरार्की आहे
त्यावर खूप फोकस्ड असा आर्ग्युमेंट त्याचा दिसून येतो. का? कारण मुळात 2018चा जो अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये काही मुद्दे हे ठाकरे गटाला फेवरेबल सिच्युएशन मध्ये आणू शकतात आणि त्या सिच्युएशन मध्ये नक्कीच मंजुनाथ सर, थांबवतोय काही क्षणासाठी. थेट संदीपकडे जाऊया. संदीप, या क्षणाचे काही मोठे अपडेट येत आहेत. संदीप. नाही, ॲडव्होकेट मंजुनाथ सरांनी सांगितल्याप्रमाणे तोच मुद्दा आता महत्त्वाचा धरलेला आहे कपिल सिब्बल यांनी, की पक्षाची घटना म्हणजे ज्या वेळेला पक्षात फूट पडली ती फूट पडायच्या आधी जी घटना होती ती घटना खरं तर विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरायला पाहिजे होती किंवा विचारात घ्यायला पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं आहे. पक्षाच्या घटनेच्या यापूर्वी आवृत्त्या त्या नव्हत्या, त्या वेळेला आवृत्त्या आणि त्या सादर देखील करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र फूट पडण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली पक्षघटनेची आवृत्ती ही विधानसभा अध्यक्ष म्हणजेच राहुल नार्वेकर यांनी विचारात घ्यायला पाहिजे होती. 2018 साली पक्षघटनेमध्ये आवृत्ती नव्हती असं थेट कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्याचबरोबर न्यायालयानं 2018ची पक्षघटनांची जी पक्षघटना जी होती ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, ती ग्राह्य ठरलेली होती असा देखील दावा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केला. आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी जे काही निकाल दिलेला होता त्या निकालामधलं एक वाक्य देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर वाचून दाखवलेलं आहे की 2018 मधली नेतृत्वाची रचना ही संबंधित नेतृत्वाची रचना आहे, मात्र त्यानंतर त्याच नेतृत्व रचनेकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना माहीत होतं की ही पक्षाची नेतृत्व रचना कशा पद्धतीने आहे, कारण त्यावेळेला एकसंध शिवसेना होती. 2021 मध्ये ही खरं तर फूट पडली आणि हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना माहीत असून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा थेट युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. दुसरं महत्त्वाचं, सिब्बल पुढे असं म्हणतायत की विधानसभा अध्यक्षांनी अधिकारी क्षेत्राबाहेर जाऊन राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना जी आहे ती 1999च्या पक्षघटनेशी केलेली आहे आणि निष्कर्ष काढला की नेतृत्वाची रचना पक्षघटनेनुसारच नाही आहे. म्हणजे थेट आरोप, आता मी सांगितल्याप्रमाणे मगाशी मंजुनाथ सर त्याबद्दल सांगतीलच ऋषी, मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर किंवा विधानसभा अध्यक्षांनी जे काही निर्णय घेतलेले होते त्यावर थेट कपिल सिब्बल हे आक्षेप नोंदवत आहेत थेट सुप्रीम कोर्टामध्ये. नेतृत्वाची रचना पक्षघटनेनुसार नाही असं सांगत हा त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा होऊ शकतो. म्हणजे राहुल नार्वेकर यांना अधिकारच नसेल तर त्यांनी तो अधिकार कुठल्या आधारे घेतला असा थेट सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. दुसरं, हा कपिल सिब्बल पुढे म्हणतायत हा काही शैक्षणिक किंवा केवळ सैद्धांतिक विषय नाही आहे तर हा प्रत्यक्ष राजकारणाचा प्रश्न आहे असं म्हटलं. यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसमध्ये निवडला जातो, तो देखील त्याची देखील निवडणूक होते, मग मुख्य नेतापदी एकनाथ शिंदे कुठल्या आधारावर जाऊन बसले त्या पदावर असा थेट सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला होता. त्यानुसार हा राजकारणाचा प्रश्न आहे, निवडणूक चिन्ह किंवा पक्षाचं नाव जे आहे त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या बाबतीत विधानसभा अध्यक्षांची जी काही चूक झाली ती चूक न्यायालयासमोर कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या तरी सुरू आहे. ऋषी, मंजुनाथ सरांकडे जातो. मंजुनाथ सर, अधिकार क्षेत्राचा मुद्दा आलेला आहे, अधोरेखित झालाय. सादिक अली केसचा देखील उल्लेख झालाय. 1971 मधली ही सगळ्यात मोठी केस मानली जाते, कारण या सादिक अली प्रकरणामध्ये देखील काँग्रेसचा पंजा असेल की बैलजू हे चिन्ह असेल असा एक वाद झाला होता. पण आता जो मुद्दा झालेला आहे तो म्हणजे टाइम लिमिटेशन, ज्युरिडिक्शन आणि या गोष्टींवरनं आता थेट आर्ग्युमेंट पुन्हा नव्यानं सुरू झाले आहेत आणि याच्याबद्दलचे जे प्रश्नचिन्ह आहे ते अशा पदांपर्यंत येतं, म्हणजे अगोदर प्रतोत्पदापर्यंत आलं आणि आता थेट विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रापर्यंत येऊन पोहोचलेला हा सगळा प्रकार आहे. काय वाटू शकतं आणि काय नेमके फॅक्ट बोलतायत? नक्कीच ऋषीजी, आपण एक महत्वाचं विचारात घ्यायला हवं, कारण ठाकरे गटाची जी बाजू मांडली जाते त्या बाजू मांडत असताना आता प्रामुख्याने जेव्हा आपण हे पण लक्षात घ्यायला हवं, हा दोन्ही आदेश त्यांनी चॅलेंज केलेला आहे. म्हणजेच काय, निवडणूक आयोगाचा आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा जो आदेश आहे त्याला सुद्धा त्यांनी चॅलेंज केलेला आहे. म्हणजेच अपात्रताचे आदेश आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाचा पक्षचिन्हाबद्दल दिलेला आदेश हा त्यांनी चॅलेंज केलेला आहे. त्याजोगे आता आर्ग्युमेंट करत असताना त्यांचा मुख्य आणि फोकस्ड जो मुख्य मुद्दा असणार आहे त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो आदेश दिलेला आहे कुठल्या पद्धतीने त्यांनी चुकीचा आदेश हा दिलेला आहे आणि आपल्या कार्यक्षेत्राच्या बाजूला पलीकडे जाऊन, म्हणजेच गोइंग बियॉन्ड द ज्युरिडिक्शन ऑफ हिज ओन ज्युरिडिक्शन अँड एक्सरसाइजिंग बियॉन्ड ज्युरिडिक्शन विच इज टोटली अनटेनेबल. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून हा पूर्णतः कायदेशीर बांधील नाहीये किंवा अनटेनेबल असं त्याला म्हणतो, जे टिकू न शकणारा असा आदेश आहे.
त्या जोगे त्यांना आर्ग्युमेंट करणं खूप महत्वाचा तो भाग आहे. काय कारण जेव्हा आपण टेनॅबिलिटी म्हणून बोलतो, कायदेशीर भाषेमध्ये बोलायचं झालं तर टेनॅबिलिटी म्हणजे तो कितपत टिकणारा आहे. त्यावेळी मूळ मुद्द्यांकडे एखादा वकील जातो. म्हणजेच आदेश जो पारित केलाय त्याच्याकडे हा ज्युडिक्शनच नाही, कार्य. अगदी मंजुनाथ सर एक महत्वाची गोष्ट आहे की आपण या सगळ्या प्रश्नांची ज्यावेळी ज्युडिशियल म्हणून चर्चा होते त्यावेळी क्वासी ज्युडिशियल मानल्या जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिकारांबद्दल आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबद्दल ही चर्चा फार मोठी आहे. म्हणजे हा फक्त एका बाणाचा, धनुष्यबाणाचा किंवा पक्षाचा आता खटला राहिलेला नाहीये. ज्या पद्धतीनं वारंवार केशवानंद भारती असा उल्लेख होतो, त्याच पद्धतीनं या खटल्याचे हे जे ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियलच्या लिमिटेशन आणि त्यांच्या डिसिजनची चर्चा होते, ही आगामी काळात फार महत्वाची ठरेल का? 100% खूप महत्वाची. इनफॅक्ट आता हा जो प्रश्न चाललेला आहे किंवा हा जो मॅटर चाललेला आहे, माझ्या मते हा अकॅडमिक असेल. कारण याचा जो पुढे येणारा परिणाम आहे हा भविष्यासाठी आहे. कारण आता ज्या काही घटना घडल्या त्याला सुप्रीम कोर्ट दुरुस्त करू शकत नाही. कारण अपात्रता त्यांना करण्याची किंवा त्या पाठीमागे जाऊन 2022 साली किंवा 19 साली जर निवडून आले त्यांना अपात्रता सुप्रीम कोर्ट करण्यापलीकडे जाणार नाही. परंतु आता हा जो येणारा आदेश आहे त्याच्यामध्ये जो निवडणूक आयोगाचा आदेश चॅलेंज केले गेलेला आहे आणि अपात्रतेचा आदेश आहे, या संदर्भात जो काही निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो संपूर्ण भारतभर लागू पडेल. कारण भारतामधील असलेले प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष मध्ये जो पक्षांतर होईल किंवा पक्ष चिन्हाबद्दल एखादा वाद येईल त्यावेळी हा एक आयडियल किंवा एक लँडमार्क जजमेंट बघून याच्याकडे बघितलं जाईल. किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असताना या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सध्या राजकारणात ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे वळतं करणं किंवा आपला स्वतंत्र एक गट उभा करून तोच आपला पक्ष, मुख्य पक्षच मीच म्हणजे माझा पक्ष, असं जो ट्रेंड चाललेला आहे त्याला कुठेतरी डायरेक्शन्स असायला हव्या, कुठेतरी कंट्रोल असायला हवं. त्याला कुठे ना कुठं एक अंकुश या निर्णयाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्ट नक्कीच करणार आहे. का? कारण याच्यामध्ये सर्व गुंतागुंतीचे प्रश्न, पक्षचिन्ह असो, पक्षांतर बंदीचा विषय असो किंवा एखाद्या नेत्यांच्या विरोधात वागणं असू द्या, बोलणं असू द्या, पक्षांची घटना असू द्या, पक्षामधील अमेंडमेंट असू द्या, इनफॅक्ट पक्षामधील जी संरचना आहे, कोण प्रतोद, कोण स्पीकर, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींवर किंवा स्पीकरच्या अधिकार क्षेत्रावर असू द्या. आपण मगाशी स्पीकर एक ट्रिब्युनल असतो असं म्हणतो, 100% स्पीकर एक ट्रिब्युनलच आहे, क्वासी ज्युडिशरीचा आहे आणि त्यासोबतच निवडणूक आयोग सुद्धा एक क्वासी ज्युडिशरी फोरमच आहे. आणि त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो फक्त पहिल्यांदा कुठलाही कोर्ट असू दे आपल्या कार्यक्षेत्राच्या अधीन राहून जो आदेश ते पारित करतात त्या आदेशाला चॅलेंज नसतो. परंतु आता समजा जेव्हा सुप्रीम कोर्ट या ऑर्डरचा अनालिसिस करतं किंवा त्याचा रिव्हिजन करतं त्यावेळी अपिलामध्ये ह्या सगळ्या मुद्दे चर्चेत चाललेले असतात. त्या चर्चामधून जर सुप्रीम कोर्टाला वाटला किंवा अपेलेंट कोर्टाला जर वाटला किंवा ट्रिब्युनल किंवा क्वासी ज्युडिशियलने किंवा लोअर कोर्टाने एखादा आदेश जो पारित केलेला आहे तो आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे, पण त्यावेळी सुप्रीम कोर्ट नक्कीच तो आदेश रद्द सुद्धा करतं आणि नवीन काही नियमावली त्यांच्यासाठी आणतं आणि त्या नियमावली मार्फत सुप्रीम कोर्ट किंवा जो अपिलेंट कोर्ट आहे ह्या सगळ्या फोरमना एक डायरेक्शन देतं की तुम्ही जो आदेश देणार आहात त्या आदेशाचं पालन किंवा ह्या आदेशाची ज्युडिक्शन ह्या ज्युडिक्शनच्या मर्यादेमध्ये राहून, आणि मर्यादा म्हणजे नेमकं काय, ज्युडिक्शन म्हणजे नेमकं काय, कुठल्या एक्सटेंट पर्यंत तुम्ही तुमचं ज्युडिक्शन मध्ये राहून तुम्ही आदेश करू शकता याबद्दल सुद्धा ते आदेश करू शकतील. अर्थात या सध्याचा संदीपकडे जाऊया आपण. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आहेत. संदीप, मोठं विधान सिब्बल यांनी केलेलं आहे की ही जी सगळी पदं देण्यात आली होती तीच मुळात 2018च्या घटनेनुसार जर देण्यात आली होती तर नेमकी घटना ही अवैध कशी ठरवण्यात आली आणि ती घटना मान्य नाही हा दावा देखील शिंदेंकडनं कसा काय करण्यात आला, हा प्रश्न आता सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. अगदी बरोबर आहे. पक्ष घटनेचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्षांची कार्यपद्धत किंवा त्यांचे अधिकार क्षेत्र या संदर्भात सगळं जे आहे ते कपिल सिब्बल यांच्याकडून हा सगळा युक्तिवाद बघायला मिळतोय. 2018च्या पक्ष घटनेनुसार जे काही करण्यात आले त्याचा लाभ सगळ्या नेत्यांनी घेतला. म्हणजेच 2018ला जी काही शिवसेना पक्षाची घटना होती त्यानुसार लाभ घेतला गेला. म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे त्याच घटनेच्या आधारे निवडणुकीचे फॉर्म भरले गेले, नेत्यांकडून आमदार झाले, खासदार झाले, मंत्री देखील झाले.
त्यांची निवड देखील त्या पक्षाच्या घटनेनुसारच झाली असं देखील कपिल सिब्बल म्हणतात. मग तुम्ही हीच पक्ष घटना दुर्लक्षित कसं काय करू शकता, आता का करताय, आणि त्यातल्याच एका घटकाला मात्र त्या पक्ष घटनेचा लाभ देता, म्हणजे एकनाथ शिंदे यांना त्या पक्षातल्या घटनेचा लाभ देता असं त्यांचं थेट म्हणणं आहे, आणि दुसऱ्या पक्षाला मात्र त्याचा लाभ देत नाही असं म्हणत विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावर तोच राजकीय पक्ष आहे हे देखील तुम्ही थेट मान्य कसं काय करू शकता असा सवाल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. प्रामुख्यानं ऋषी जर बघायला गेलं विधानसभा अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर किंवा यांच्या अधिकार क्षेत्राबाबत कपिल सिब्बल यांच्याकडून सगळा युक्तिवाद सुरू आहे. ॲडव्होकेट मंजुनाथ सर यांनी सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीनं त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे अधिकार सगळे वापरले हा सगळा युक्तिवाद त्यांनी प्रामुख्यानं केलेला आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या निकालातलं देखील त्यांनी एक पॅरा वाचून दाखवला, त्यानुसार 2018 मधल्या नेतृत्वाची रचना ही संबंधित नेतृत्वाची रचनाच आहे असं सांगत त्यानंतर मात्र त्या रचनेकडे विधानसभा अध्यक्षांनी दुर्लक्ष केलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. 2018 साली पक्षामध्ये घटना होती, त्याच घटनेच्या आधारे सगळं पुढे घडत गेलं, मग ती अचानकपणे 2018ची नाकारून 1999ची का स्वीकारली गेली, त्या घटनेमध्ये असं नेमकं काय होतं की ते स्वीकारलं गेलं असं म्हणत पक्ष फुटण्याआधी जी घटना निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेली होती ती कोर्टानं मान्य केलेली होती किंवा ती कोर्टानं खरी धरलेली होती. मग विधानसभा अध्यक्षांनी ती घटना का ग्राह्य धरली नाही, 1999ची घटना का ग्राह्य धरली असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. अंतिम टप्प्यात आता युक्तिवाद आलेला आहे, काही वेळात युक्तिवाद संपेल. सगळ्यात महत्त्वाचं ऋषी हे आता पुढच्या वेळेला म्हणजे उद्या किंवा परवा जर पुन्हा युक्तिवाद झाला तर पुन्हा शिवसेना युबीटी पक्षाला संधी दिली जाते की मग एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मनिंदर सिंग असतील किंवा इतर त्यांचे जे वकील आहेत ते युक्तिवाद करतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र आज 6वा दिवस होता, कपिल सिब्बल यांनी या सगळ्या युक्तिवाद केला आणि आतापर्यंत जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांना असलेले अधिकार, एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून झालेली निवड कशा पद्धतीनं चुकीची होती, विधानसभा अध्यक्षांनी जे निर्णय घेतले ते कशा पद्धतीनं चुकीचे होते, निवडणूक आयोगानं पक्षाची घटना ग्राह्य न धरता कशा पद्धतीनं एक बाजूनं एकनाथ शिंदे यांना निर्णय दिला, यांच्या बाजूनं निर्णय दिला किंवा त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह कशा पद्धतीनं दिलं, हा सगळा युक्तिवाद जो आहे तो बघायला मिळाला. उदाहरणं दिली गेली, समाजवादी पक्षातलं उदाहरण दिलं गेलं, जनता दलमधलं उदाहरण दिलं गेलं, त्याचबरोबर विधिमंडळ पक्षातली फूट, राजकीय फूट ही वेगवेगळी असते. तुम्ही ती फूट राजकीय फूट धरू शकत नाही. 40 आमदार गेले म्हणून शिवसेना पक्षामध्ये फूट पडली असं म्हणता येत नाही. असे सगळे मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल यांनी आज कोर्टासमोर मांडलेले आहेत. आज कोर्टानं विशेषतः कुठली टिप्पणी मात्र केलेली नाही. गेल्या 3-4 वेळा तिसऱ्या किंवा चौथ्या सुनावणीच्या वेळेला कोर्टाने टिप्पणी केलेली होती. जयमाला बागची जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी म्हटलेलं होतं की अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण सगळा हा युक्तिवाद करत आहोत, संविधानाला धरून आपण पुढे चालत आहोत आणि कपिल सिब्बल यांच्याकडून काही अपेक्षा ज्या आहेत त्या देखील न्यायालयानं व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं आहे पुढचा युक्तिवाद कसा असेल, अजून काही वेळ दिला जातो का की मग अभिषेक मनु सिंघवी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं युक्तिवाद करतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5 जजेसच्या बेंचकडे देण्याची जी मागणी आहे कपिल सिब्बल यांची ती कोर्ट मान्य करतं का हे बघावं लागेल. कारण या 2021ला ज्यावेळेला शिवसेना पक्षात फूट पडलेली होती त्यावेळेला देखील हे प्रकरण 5 जजेसकडे गेलं होतं, त्यांनी निकाल दिला आणि पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालं होतं. त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ऋषी, नक्कीच हाच मुद्दा घेऊन मंजुनाथ सर तुमच्याकडे येतोय मी. वारंवार चर्चा होत होती की ज्यावेळी हे प्रकरण आयोगाकडे होतं त्यावेळी देखील 3 जजेसच्या बेंचेसकडे प्रकरण देण्यात यावं आणि आता पुन्हा एकदा युबीटीनं स्वतःचे एवढे युक्तिवाद केल्यानंतरही 5 जजेसच्या बेंचेसकडे हे प्रकरण देण्यात यावयाची जी मागणी मागच्या आठवड्यात केली होती, या मागणीमागचा नेमका अर्थ काय असतो आणि आत्तापर्यंत केलेल्या युक्तिवादाला अशा प्रकारे जजेस वाढल्यानं कशा पद्धतीनं बळकटी मिळते त्यांच्या न्यायाच्या भूमिकेला? नक्कीच ऋषी, आपण एक विचारात घ्यायला हवा, हा जो निर्णय आहे हा निर्णय आता सुरुवातीला एक मुद्दा सांगतो की 3 सदस्य आणि 5 सदस्य का जावा. कारण समजा आता एखादा निर्णय या अगोदर 5 सदस्यीय खंडपीठानं जर निर्णय दिला असेल आणि त्याच्यामधली जी मेजॉरिटी आहे 3-2 असेल किंवा 4-1 असेल असं असू शकतो आणि त्या अर्थी त्या अनुसरूनच एखादा मुद्दा असेल ज्याला परत त्या निर्णयाला परत चॅलेंज केलं गेलं असेल सुप्रीम कोर्टामध्ये, त्या अर्थी जर त्या संदर्भातला विषय 3 सदस्यीय खंडपीठाकडे चालत असेल तर याचाच अर्थ अगोदर जो निर्णय दिलेला आहे तो दॅट वॉज डिसाइडेड बाय द मेजॉरिटी ऑफ द व्हॉइस. मग मेजॉरिटीने डिसाईड केलं असताना त्याच्यानंतर 3 सदस्यीय खंडपीठ हा म्हणजे त्या मेजॉरिटीपेक्षा कमी संख्या असलेली खंडपीठ असतो. मग तसा मुद्दा तर ठीक आहे, तसा मुद्दा यांच्या पुढे निर्णय या कोर्टाने द्यावा म्हणायचा
की त्या पुढे याच्यामधील गुंतागुंती पाहून याच्यामधील जे कॉन्स्टिट्युशनल इश्यूज आहेत, त्याच्यामधला जे पक्षांतर मुद्दा हा जो कॉन्स्टिट्युशनल इश्यू आहे, आणि त्याच्यामध्ये परत पक्षांतर सिंबल पार्टी सिंबल बद्दल आहे, या सगळ्यांचा उहापोह करत असताना प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे, प्रश्न किती त्याच्यामध्ये प्रश्न गुंतलेले आहेत, त्याच्यामधून जो येणारा आउटकम आहे, हा येणारा आउटकम जर पब्लिक ऍट हा लार्ज इम्पॅक्ट येणार असेल किंवा एक अथॉरिटी किंवा प्रेसिडेंट म्हणून होणार असेल, तर त्याला नक्कीच 5 सदस्यीय खंडपीठ किंवा 7 सदस्यीय खंडपीठाकडे वर केला जातो. अर्थात आता सध्या जो आपल्या पुढे समोरचा प्रश्न आहे, हा प्रश्न या अगोदर 5 सदस्यीय खंडपीठानं निर्णय दिलेला आहे. म्हणजे सुभाष देसाई जो निर्णय आहे तो 5 सदस्यीय खंडपीठानं दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली स्पीकरनी आदेश दिला, त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं आदेश दिला. त्या दोन्ही आदेशाला सध्या सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे आणि ते चॅलेंज सुद्धा सध्या आर्ग्युमेंट चालू आहे फक्त आणि 3 सदस्यीय खंडपीठापुढे. याचाच अर्थ या दोन्ही मधील ज्या प्रश्न आहेत, या दोन्ही मधील ज्या मुद्दे आहेत, हे मुद्दे खूप गुंतागुंतीचे आहेत आणि कॉन्स्टिट्युशनली चॅलेंज करणारे आहेत. कॉन्स्टिट्युशनली चॅलेंज म्हणतोय मी. ह्या सगळ्या ज्या मुद्दे आहेत, फक्त आणि फक्त 3 सदस्यीय खंडपीठ निर्णय देऊ शकत नाही. कुठेतरी ज्युडिशियली डिसिप्लिन हा एक भाग असतो, ज्याच्यामध्ये जो मेजॉरिटीनं आदेश दिलेला आहे, त्या मेजॉरिटीला आदेशाला छेद देणारा आदेश 3 सदस्यीय किंवा त्याहून कमी सदस्यीय खंडपीठ निर्णय देऊ शकत नाही. जर मेजॉरिटीला आदेश दिलेला आदेश जो असतो त्याला जर छेद द्यायचा असेल, तर त्याहून जास्त संख्या असलेल्या सदस्यीय खंडपीठाकडे हा सदरचा निर्णय वळत करावा लागतं किंवा इक्वली असलेल्या बेंचकडे वळत करावं लागत असतं. आणि म्हणून सुरुवातीपासून माझेही कमेंट्स आपण आपल्या पुढारीच्या माध्यमातून जर बघितलो, तर त्यावेळी सुद्धा माझा एक अनुमान होता की हा 5 सदस्यीय खंडपीठाकडे किंवा त्या पलीकडे किंवा 7 सदस्यीय खंडपीठाकडे जावा. त्या दृष्टीनं अजून एक मुद्दा असा याच्यामध्ये अर्थ मगाशी म्हणल्यासारखं हा एक अकॅडमिक इश्यू असणार आहे. काय कारण याचा इम्प्लिकेशन किंवा याचा जो निर्णय येईल, त्या निर्णयाला अनुसरून कुठलेही इम्पॅक्ट सध्याच्या घटनावर होणार नाहीत. परंतु हे फ्युचरमध्ये जे काही घटना घडणार आहेत, पक्षांतर मंदी असू द्या किंवा पार्टी सिंबलच्या संदर्भात काही मुद्दे असू द्यात, पुढे जाऊन ज्या पॉलिटिकली इव्हेंट्स होणार आहेत, पॉलिटिकली घडामोडी ज्या होणार आहेत, त्या सगळ्यांना एक मार्गदर्शिका असेल. आणि त्या अनुषंगानं हा फक्त 3 सदस्यीय खंडपीठाकडे न चालवता तो 5 सदस्यीय खंडपीठ किंवा 7 सदस्यीय खंडपीठाकडे वर करून एक लँडमार्क जजमेंट या माध्यमातून देशाला किंवा येऊ घातलेल्या पॉलिटिकल इव्हेंटसाठी असावा. म्हणून सध्या सिनियर काउन्सिल आपले कपिल सिब्बल साहेब त्या दृष्टीने ते आर्ग्युमेंट करताना आपल्याला दिसतात. नक्कीच संदीपकडे जातोय. संदीप, 2 महत्त्वाचे प्रश्न, अगदी सर्वसामान्यांच्या मनात असलेला प्रश्न की आत्ता निकालाच्या स्टेजला असताना अशा पद्धतीनं 5 बेंचकडे नेण्यासाठी UBT गटाकडनं का मागणी होते, हा एक झाला एक भावनिक प्रश्न. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक राजकीय याच्यातली भूमिका शोधताना UBT गटाला देखील या सगळ्या कोर्टाचा जो त्यांचा भावनिक अस्मितेचा मुद्दा आहे तो जिवंत ठेवणं, त्याच्यासाठी आत्ता त्यांच्यासाठी ही कोर्टाची केस किती महत्त्वाची आहे. संदीप. मंजुनाथ सर आपल्यासोबत आहेतच. मंजुनाथ सर, सगळ्यात महत्त्वाचं की अधिकाराची कार्यक्षेत्र नेमकं काय असावं याबद्दल बोलताना आज जो कळीचा मुद्दा होता तो पुन्हा आला आहे. तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांचा भंग केला आहे, त्यांची अधिकाराची जी मर्यादा आहे ती ओलांडली, अशा पद्धतीचे आक्षेप होत आहेत. अशा परिस्थितीत नेमकं त्यांच्यावर आत्ता म्हणजे अगदी निकालाच्या स्टेजवर देखील त्यांच्यावर दोषारोप पुन्हा बसू शकतात का? नाही, तसं त्या पद्धतीने नाही होऊ शकत. का कारण प्रत्येक ज्युडिशरी आता सिन्स विधानसभा अध्यक्ष हे एक कॉन्स्टिट्युशनरी अधिकार असलेले एक पद आहे आणि त्या पदाला अनुसरून ज्या काही त्या निर्णय घेतात त्या निर्णयाला आपण आव्हान करू शकतो. परंतु कारण आता त्यांना सेफगार्ड करणाऱ्या काही तरतुदी सुद्धा कायद्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आहेत. याचाच अर्थ एखादा न्यायिक अधिकारी एखादा निर्णय जेव्हा दिल्यानंतर तुम्ही त्या आदेशाला आव्हान करू शकता, परंतु असा आदेश का दिला म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई अथवा त्यांना उलट प्रश्न विचारू शकत नाही. त्या अर्थी आता जो आदेश आहे त्याला आपण नक्कीच चॅलेंज करू शकतो. त्या आदेशामधील चुकी किंवा कायदेशीर पद्धतीने कशा त्या अप्लिकेबल केलेल्या नाहीयेत और अदरवाईज ज्युडिशियल माइंड अप्रोच का ठेवलं नाही, कुठल्या पद्धतीने ठेवलं नाही, या सगळ्याचा अनालिसिस आपण आर्ग्युमेंट मध्ये करू शकतो. बट हवेवर
कधी होऊ शकतो एखादा कारवाई एखाद्या न्यायिक अधिकारीवर जर समजा काही करप्ट प्रॅक्टिसेस आपल्याला त्यांच्या ऑर्डरमध्ये दिसून आले किंवा सदस्य आदेश पारित करत असताना काही करप्ट किंवा इनडिसिप्लिन ऑर्डर्स जर असेल विच इज अनप्रोफेशनल कंडक्ट जर त्याच्याकडून दिसून आला तर त्यावेळी एखादा न्यायिक अधिकाऱ्यांच्या विरोधात आदेश हा कोर्ट देऊ शकत असतो किंबहुना तर सामान्य जनता सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार करू शकत असते. बट ऍज ऑफ नाव सध्या जे आदेश आपण ज्या आदेशाबद्दल आपण आर्ग्युमेंट ऐकतोय किंवा त्या आदेशाला चॅलेंज केलेलं आहे तर हा जो आदेश आहे हा पूर्ण हा न्यायिक दृष्टीने केलेला आदेश आहे. याच्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारच्या आक्षेप नाहीये किंवा अशा प्रकारचा त्यांच्यावर अलिगेशन्स नाही की ह्यांनी ह्या पद्धतीनं एखाद्या पक्षाला फॉर करण्यासाठी अमुक असं काही करून त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा कुठलाही आक्षेप किंवा आर्ग्युमेंट ऐकून आपण या विषयावर चर्चा करूया. पण सुरुवातीला पुन्हा एकदा जाऊया. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत. संदीप, काय अपडेट मिळत आहेत? अगदी बरोबर आहे. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद शेवटच्या टप्प्यात आलेला आहे असं म्हणता येईल. ऋषी, आता एक महत्वाचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षाला धरून हा खरं तर मुद्दा आहे. विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्षाचा सदस्य असतो. विधिमंडळ पक्षाचा सदस्य म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही. कारण आपल्याला जो माहिती आहे निर्णय जो दिला होता तो आमदारांचा होता आणि आमदारांचं हे सगळं प्रकरण विधिमंडळातलं होतं. त्यामुळे राजकीय पक्षातली ही फूट धरलेली होती. त्यामुळेच कपिल सिब्बल म्हणतायत की विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही, एका सदस्यावरून होऊ शकत नाही, ही त्याची व्याख्या आहे असं सांगतायत. 10th शेड्यूलनुसार राजकीय पक्षाचा सदस्य आणि विधिमंडळ पक्षातला सदस्य यांच्यात स्पष्ट फरक करण्यात आलेला आहे असं कपिल सिब्बल सांगतायत. आणि विधिमंडळ पक्षाचा सदस्यच राजकीय पक्ष बनतात अशी परिस्थिती 10व्या अनुसूचित कुठेही गृहीत धरलेली नाही. हे महत्वाचं जे विधान आहे ते कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर केलं आहे. पुन्हा एकदा सांगूया, विधिमंडळ पक्षाचे सदस्यच राजकीय पक्ष बनतात अशी परिस्थिती 10व्या अनुसूचीमध्ये कुठेही गृहीत धरली नाही. मात्र विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निष्कर्षातनं नेमकं हेच मान्य केलंय की विधिमंडळ पक्षाचे सदस्य म्हणजेच राजकीय पक्ष आहेत. हाच मुद्दा पुन्हा एकदा घेतलेला आहे. म्हणजेच राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षातला सदस्य म्हणूनच शिवसेनेला ग्राह्य धरलं आणि शिवसेनेमधली फूट ग्राह्य धरली आणि मग हा निकाल दिला किंवा जे काही पुढे कार्यपद्धती त्यांनी अवलंबली त्यावर थेट आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळं आतापर्यंत जर पाहिलं तर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त करत हा सगळा युक्तिवाद जो आहे तो केला जातोय कपिल सिब्बल यांच्याकडून. आणि प्रामुख्यानं काही मिनिटं आता शिल्लक आहेत पुढची, त्यामुळे अजून काही मिनिटंच फक्त कपिल सिब्बल हे युक्तिवाद करू शकतात न्यायालयात. ऋषी, नक्कीच पुन्हा एकदा मंजुनाथ सरांकडे जातोय. सर, आपण अपडेट एकाच वेळी घेतोय आणि त्याची विश्लेषण देखील करतोय. अध्यक्षांनी विधिमंडळातील बहुमतालाच बहुमत मानून त्याबाबत घेतलेला हा निर्णय आता वादग्रस्त ठरतोय आणि त्याबाबतची ही टिप्पणी सुरू आहे. फूट एखाद्या पक्षातील आमदार, मोठी बातमी येते. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपलेली आहे. कपिल सिब्बल यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी. संदीप, अपडेट. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. संदीप, आजची सुनावणी संपली आहे, काय अपडेट आहे? अगदी बरोबर आहे. मॅटर टू कंटिन्यू टुमारो हा मेसेज खरं तर आलेला आहे कोर्टाकडून. त्यानुसार उद्या पुन्हा आता सुनावणी होणार आहे आणि उद्या देखील कपिल सिब्बल हेच 7व्या दिवशी शिवसेना युबीटी पक्षासाठी युक्तिवाद करणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. कपिल सिब्बल यांचा आजचा सगळा युक्तिवाद साधारणतः 1.5 तास युक्तिवाद जो आहे तो झालेला आहे आणि सगळा युक्तिवाद कोर्टानं ऐकून घेतला. जॉयमाला बागची असतील, व्ही मोहन्ना असतील आणि त्याचबरोबर मुख्य सरन्यायाधीश भारताचे सूर्यकांत असतील, या तिघांच्या खंडपीठासमोर गेल्या 1.5 तासापासून हा सगळा युक्तिवाद ऋषी चालू होता आणि आजचा युक्तिवाद संपलेला आहे. उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे. अजूनही मोठ्या संदीप, आपण आणखीन अपडेट घेऊया. शिवाजी काळे जोडले जात आहेत. शिवाजी, शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात आजची सुनावणी संपली आहे. शिवाजी, अपडेट. अगदीच आजची सुनावणी संपलेली आहे आणि आज सगळ्यात महत्वाचा फोकस हा आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये होता.
यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर पाहिला आजच्या या सुनावणीमध्ये तो म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अगोदर होणं अपेक्षित होतं, कारण त्याच आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आमदारांना आणि खासदारांना मिळालेली मतं ही गृहीत धरण्यात आली होती. त्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा दाखला देण्यात आला होता तो सादिक अली केसचा देण्यात आला होता. मात्र सादिक अली केस हे प्रकरण काही दशकांपूर्वीचं आहे. 1970 नंतर काँग्रेसमध्ये जे बदल घडले त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये जो फूट झाली तेव्हाच हे प्रकरण आहे. आणि सादिक अली प्रकरणानंतर परिशिष्ट 10 म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा आला होता. त्या पक्षांतर बंदीचा कायदा आल्यानंतर जर अशा पद्धतीने ही तो नियम म्हणजे सादिक अली केस ही परिशिष्ट 10 साठी लागू होत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आणि याला होकार जो आहे न्यायाधीशांकडनं देण्यात आला. कारण ही जी केस आहे सादिक अलीची ही फार जुनी केस आहे आणि त्याच्यानंतर परिशिष्ट 10 अनेक कायद्यामध्ये बदल झाले आणि सादिक अली केस मध्ये विधिमंडळ पक्ष हा गृहीत धरण्यात आला नव्हता. हे पहिलं प्रकरण असावं कदाचित ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या संख्येनुसार पक्ष एखाद्या राजकीय पक्षाला देण्यात आला आणि याच्यावरती कपिल सिब्बल यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने आम्ही पक्ष जो आहे तुम्ही किंवा इलेक्शन कमिशन आणि अशा पद्धतीने पक्ष देऊ शकत नाही. दुसरा मुद्दा त्यांनी या ठिकाणी असा मांडला होता की जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय झालेला नाहीये तर ज्या आमदारांना तुम्ही त्यांची मतं गृहीत धरून निर्णय देता त्या आमदारांचा निर्णय तुम्ही ग्राह्य कसे धरू शकतात असा देखील युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की तुर्तास धन्यवाद शिवाजी अपडेटबद्दल. पुन्हा एकदा ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सरांकडे जातोय. मंजुनाथ सर, आजची सुनावणी संपली आहे. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत पुन्हा एकदा सिब्बल सुनावणी करू शकतात सर? नक्कीच नक्कीच अजून मला वाटतं अजून 2 दिवस त्यांची युक्तिवाद अपेक्षित आहे. त्या कारण अजून बरेचसे असे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये आजचा जो मेनली त्यांचा फोकस जो होता पक्ष आणि पक्ष संरचना आणि त्याच्यासोबत प्रतोद पदाबद्दल सुद्धा त्याने खूप मोठा आक्षेप त्या मेहरबान कोर्टासमोर ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांचा आक्षेप हा प्रामुख्यानं स्पीकरच्या ज्युडिक्शन मध्ये म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या ज्युडिक्शनच्या संदर्भात सुद्धा अनुसरून होता. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या ज्या आर्ग्युमेंट्स मध्ये आहेत त्याच्यामध्ये पक्षांतर बंदी अनुसरून रिअल शिवसेना कुठला आहे आणि त्या संदर्भात कसा त्याचा उहापोह आपल्याला करायला हवा आणि सादिक अली केसेस बद्दलचा जो सध्या घटना म्हणजे कालबाह्य झालेला आहे असं सांगतायत आणि त्याचा सुद्धा तो जरी आता त्यांना कसं इम्प्लिमेंट होऊ शकतं आणि ह्याबद्दल ते युक्तिवाद सुद्धा करताना आपल्याला दिसू शकतील. आणि त्या जोगे सध्या खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्या मला असं वाटतं खरा शिवसेना कोण, कुठला पक्ष, कुठला गट याबद्दल खूप मोठा युक्तिवाद मला अपेक्षित आहे असं वाटतं. नक्कीच याच संदर्भात उद्याची सुनावणी ही फार महत्त्वाची असू शकते. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी जर जोडले असतील तर पुन्हा एकदा शिवाजीकडे जातो मी. शिवाजी नाईक, मंजुनाथ सर, आत्ता महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्याचा आजच्या दिवसाचा जर विचार केला आणि मागील 2 आठवड्यांचा विचार केला तर शेवटच्या टप्प्याकडे जाताना आत्ता या क्षणाला समोरच्या गटाच्या समोरची आव्हानं ही पुराव्यानिशी देण्याची आणि त्यांना ही संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर झाली आहे हे सांगण्याची जबाबदारी आता कशी शिंदे गटाकडनं वाढली आहे? नक्कीच ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट कपिल सिब्बल साहेबांनी गेल्या 2 आठवड्यापासून ते ठेवत आहेत आणि म्हणजे त्या प्रामुख्याने पक्षचिन्ह असू द्या किंवा पक्षांतर बंदीच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या घटनाक्रम त्यांनी तारखेनुसार या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत अक्षरशः निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या चिंधड्या म्हणूयात किंवा आपल्या स्पीकरच्या आदेशाचा अध्यक्षांचा आदेशाचा त्याबद्दल सुद्धा खूप टीकात्मक पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि येऊ घातल्या अजून 2 दिवसामध्ये त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी उहापोह जर घेतला तर नक्कीच खूप मोठा बर्डन शिंदे गटाकडे असणार आहे. त्याला काउंटर करावा लागेल कारण ज्या सगळ्या मुद्दे कपिल सिब्बल साहेबांनी आपल्या युक्तिवादामधून सुप्रीम कोर्टासमोर मांडलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्याला प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक शब्द शिंदे गटाला खोडून काढाव्या लागतील. तेही पुराव्यानिशी अगदी कायद्याच्या तरतुदीमध्ये बसणाऱ्या तरतुदी कुठल्या आहेत आणि त्या घटनाक्रम कशा ह्या अनुकूल होत्या आणि आहेत आणि कसा पक्षांतर आपला झालेला नाही आम्ही म्हणजेच कसा पक्ष जो विधानसभा अध्यक्षांनी दिलेला जो आदेश आहे तो कसा कार्यक्षेत्राच्या मर्यादेमध्ये राहून त्यांनी दिलेला आहे. सोबतच पक्षचिन्हाबद्दल दिलेला निवडणूक आयोगाचा आदेश
त्यामध्ये दिलेला ज्या काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याला अनुसरून हा दोन्ही आदेश हे कसे योग्य आणि लायक आहेत आणि ते कायदेमध्ये असणारे आदेश आहेत हे दाखवून देणं हे प्रामुख्याने शिंदे गटाची जबाबदारी असणार आहे. अर्थातच दोन आदेश सध्या शिंदे गटाच्या बाजूने असला तरी ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट कपिल सिब्बल साहेबांनी आज रोजी किंवा गेल्या आठवड्यावरून जे करतायत त्यामधील काही त्रुट्या ज्या त्यांनी स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाच्या समोर न्यायाधीशांच्या समोर मांडलेल्या आहेत, मला वाटतं त्या जोगे आर्ग्युमेंट करत असताना सुद्धा वेगवेगळ्या पैलूंवर शिंदे गटाच्या वकिलांना फोकस करावे लागतील. त्या जोगे मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांनी भरवून आणण्याची आटोकाट प्रयत्न 100% ते करते आणि पुढे येणाऱ्या सगळ्या घटना आपल्याला खूपच मला वाटतं हे नक्कीच. इंटरेस्टिंग असू शकतं असं वाटतं. नक्कीच. संदीप राजगोळकर यांच्याकडे जातोय. संदीप, आपण आजच्या दिवसाची सुनावणी संपली आहे, युक्तिवाद झालेले आहेत, काय अपडेट आहे? गेला तर कपिल सिब्बल यांनी वेगवेगळे सगळे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले होते आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त करत त्यांनी ऋषी हा सगळा युक्तिवाद जो आहे तो केलेला आहे. 6वा दिवस आजचा होता, उद्या 7वा दिवस आहे, उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे असं म्हणता येईल. आणि आज दिवसभरामध्ये जर पाहिलं म्हणजे तास दीड तासामध्ये जर पाहिलं तर विधानसभा अध्यक्षांनी कशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेतले किंवा त्यांचे निर्णय जे होते ते कसे चुकीचे होते हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. ॲडव्होकेट मंजुनाथ सर असतील किंवा दिल्लीतनं आपले सहकारी शिवाजी काळे असतील यांनी सांगितल्याप्रमाणे कपिल सिब्बल यांच्या नवीन मुद्दे आज काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रामुख्यानं लक्ष होतं. कारण यापूर्वीचे सगळे मुद्दे जे आहेत ते त्यांनी वेगळ्या पद्धतीनं मांडलेले होते आणि आज देखील कसं असणार हे याकडे उत्सुकता होती, याकडे लक्ष होतं राजकीय वर्तुळाचं देखील. आणि त्यानुसार त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सगळ्याचा जर विचार केला तर आता उद्या पुन्हा जी सुनावणी होणार आहे त्यावेळेला आता नवीन मुद्दे काय असणार कपिल सिब्बल यांच्याकडून ते बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल. कारण उद्या पुन्हा आता सुनावणी होईल, उद्या देखील तास दीड तास जो युक्तिवाद आहे तो होऊ शकतो. यापूर्वी जर बघायला गेलं तर 21 ते 24 म्हणजे 21 साली बंड झालं होतं आणि सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला 5 जजेसचं बेंच होतं. त्यावेळेला देखील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल या दोन्ही वकिलांनी शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांसाठी युक्तिवाद केला होता. त्यावेळेला या दोन्ही याचिका खरं तर क्लब करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे बरेचसे मुद्दे दोन्ही पक्षांमधले समसमान होते. मात्र आता जर बघायला गेलं 24 साली आपल्याला माहिती आहे निकाल लागला आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर खरी शिवसेना कुणाची या संदर्भात पुन्हा याचिका दाखल करण्यात आलेली होती. जो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला होता त्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर आमदार अपात्रतेचं प्रकरण होतं ते देखील दाखल करण्यात आलेलं होतं. नुकताच ज्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ते देखील याला क्लब करण्यात आलेलं आहे. त्यामुळं 24 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या चिन्ह जे होतं ते मशाल चिन्ह होतं शिवसेना युबीटी पक्षाचं. त्यावर हे 6 खासदार निवडून आलेले होते. इतकंच काय तर 2019ला जे आमदार निवडून आलेले होते किंवा खासदार निवडून आलेले होते ते धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते आणि त्यावेळेला पक्षाच्या घटनेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव होतं आणि तीच घटना योग्य होती. 2018 साली त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. मात्र त्यानुसार पक्षाच्या घटनेनुसारच सगळं पुढं घडत गेलेलं होतं आणि 19 साली एकनाथ शिंदे हे स्वतः मंत्री होते. मंत्रिमंडळामध्ये आपल्याला माहित आहे जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः असले तरी त्या मंत्रिमंडळामध्ये ते स्वतः होते एकनाथ शिंदे. म्हणजेच 19 सालची निवडणूक ही त्यांनी 18 सालच्या घटनेनुसारच लढवलेली होती. त्यामुळेच ते खासदार झाले होते म्हणजे आमदार झाले होते. लोकप्रतिनिधी किंवा त्या पक्षातले सदस्य पदाधिकारी आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले होते. त्यामुळे ती पक्ष घटना चुकीची म्हणता येणार नाही असा दावा आज कपिल सिब्बल यांनी केला. 1999च्या पक्ष घटनेचा आधार अचानकपणे कशा पद्धतीने एकनाथ शिंदे घेऊ शकतात याबद्दल देखील जो प्रश्न आहे तो उपस्थित केला गेला कपिल सिब्बल यांच्याकडनं. सगळ्यात महत्त्वाचं पक्षात फूट पडण्यापूर्वी पक्षातली घटना जी निवडणूक आयोगाकडे सादर होती ती विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरली नाही किंवा निवडणूक आयोगानं देखील ग्राह्य धरली नाही. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला असं म्हणावं लागेल ऋषी. कारण ज्या वेळेला फूट पडली त्यापूर्वी जी पक्ष घटना निवडणूक आयोगाकडे नोंद करण्यात आली होती त्यानुसार सगळ्या पक्षातल्या पुढच्या म्हणजे घडामोडी ज्या आहेत त्या घडत गेल्याचं त्यांनी सांगितलं. आणि जसं इकडं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना सगळे अधिकार होते त्यानुसार
त्यांच्या अखत्यारीतच सगळा पक्ष चाललेला होता. मात्र अचानकपणे त्यांच्याकडनंच पक्ष कुठल्या कशा पद्धतीनं काढून घेतला जाऊ शकतो. मग मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी स्वतःची निवड केली ती कुठल्या आधारे केली, ती बेकायदेशीर कशी आहे, असंवैधानिक कशी आहे, हे कपिल सिब्बल यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आताचपर्यंतचा झालेला युक्तिवाद आणि उद्याचा होणारा युक्तिवाद हा देखील बघणं महत्वाचं असेल. नक्कीच एकूणच हे सगळे अपडेट हे फार महत्त्वाचे आहेत.